नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कपिल सर विजन गव्हर्नमेंट जॉब या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती परत एकदा आपले हसतमुख स्वागत करतोय. परत एकदा म्हणण्याचा अर्थ हा आहे की आपली 21 मार्च 2021 रोजी एक ऐतिहासिक क्षण घडला आणि आपली एकदाची जी स्टेट प्रिलिमिनरी एक्झाम होती ती झाली. बरोबर आहे. त्या एक्झाममध्ये नाही का 2 विषयांनी बाजी मारली होती. एक म्हणजे पहिला सायन्स होता, ज्यामध्ये 20 अबाव क्वेश्चन विचारले गेले, आणि दुसरा होता पॉलिटी. आणि आपण ऑलरेडी पॉलिटी जे क्वेश्चन आले होते 15 अबाव क्वेश्चन, ते पूर्णच्या पूर्ण एकूण एक आपण चांगल्या प्रकारे तिथे ॲनालिसिस करून समजावून घेतलेले आहे. की म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलं होती की कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे होता, परत नाही का कशा प्रकारे आपण ॲन्सर सॉल्व करायला पाहिजे, लॉजिक कशा काय प्रकारे वापरायला पाहिजे होते. आता या लेक्चरमध्ये आपण काय सायन्स पाहणार आहोत. तर सायन्सचे एक मॅक्झिमम क्वेश्चन या पेपरमध्ये विचारले गेले होते, म्हणजे एक 20 अबाव क्वेश्चन या पेपरमध्ये विचारले गेले होते, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. क्वेश्चनचे जे एक स्तर होता, तो स्तर एक नॉर्मल आपला इझी टू मॉडरेट होता असं आपण म्हणू शकतो. काही लोक त्याला हार्डसुद्धा म्हणत आहे. त्याने हार्ड यासाठी म्हणत आहे कारण की त्याने तो चांगल्या प्रकारे जे स्टेटचे आपले बुक्स असतात विज्ञानाचे ते वाचले नसावे कदाचित. कारण की जे हार्ड क्वेश्चन जे म्हणत आहे की जे फॉर्म्युला बेस होते, म्हणजे काही प्रॉब्लेम्स होते, ठीक आहे, रिॲक्शन होत्या, एक इझी बेसिक क्वेश्चन्स होते ते जर तुम्ही एक नॉर्मल आपल्या बुकमधनं जे पाहिल्या जरी असतात, जे स्टेटचे सायन्सचे बुक्स जे आहे त्यामध्ये जर चांगल्या प्रकारे समजावून घेतलं असतं, वाचलं असतं, तरीसुद्धा ते सॉल्व्ह झाले असते. आणि ऑलमोस्ट क्वेश्चन तुम्हाला तर काही क्वेश्चन असे मिळतात त्या सायन्समध्ये की ऑलमोस्ट इझी क्वेश्चन्स होते ते, म्हणजे पाहिल्याने लॉजिकने सुद्धा ते सॉल्व्ह झाले असते, म्हणजे कोणीही सॉल्व्ह केले असते. तर आता या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, आपण सायन्सचे एकूण एक क्वेश्चन पाहणार, चांगल्या प्रकारे तिथे ॲनालिसिस करणार, चांगल्या प्रकारे समजावून घेणार. ठीक आहे. अभ्यास नेमका कशा प्रकारे करायला पाहिजे होता आणि कशा प्रकारे आपण केलेला आहे याचं ॲनालिसिस होणार. समोरच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला माहिती होणार. आणि एवढा आपण डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे सायन्सचे हे अबाव 20 क्वेश्चन, की म्हणजे त्यामध्ये ऑलमोस्ट सिलेबसही तुमचा कव्हर होऊन जातं आणि खूप साऱ्या कन्सेप्टसुद्धा इथे क्लिअर होऊन जातील. आपण जस्ट ॲन्सर सांगणार नाही आहोत. आपल्याला ॲन्सर आपण ॲन्सर कीमध्ये बघूया MPSCच्या. आपण आपल्या अभ्यासाच्या बेसिसवर त्याचा ॲन्सर काढणार आहोत की मी ॲज अ विद्यार्थी जर सॉल्व्ह करत आहे तर मला कोणकोणत्या गोष्टी माहिती असायला पाहिजे होत्या, जेणेकरून हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असते. बुक्समधल्या मी कोणत्या गोष्टी वाचल्या असत्या जेणेकरून मला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले असते. बरोबर आहे. या माहिती आपल्याला सगळ्या इथे मिळून जाणार आहे आणि त्या पद्धतीनं मग आपला जे समोरच्या दृष्टिकोनातून समोरच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जो काही अभ्यास करायचा आहे तो आपल्याला अभ्यास करता येणार आहे. तर चला आपण बघूया सगळ्यात पहिला क्वेश्चन. इथे आता क्वेश्चन पाहताना जो सेट बी होता, एखादा इकडे तिकडे झाला तर झाला, पण बी सेटनुसारच जाऊया, म्हणजे एक सिक्वेन्स लक्षात राहील की हे असे क्वेश्चन चाललेले होते. ठीक आहे. तर बी जो सेट होता त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा एक चांगला पॉईंट होता. कोणता पॉईंट? की त्यामध्ये सगळ्यात जो पहिला सायन्सचा क्वेश्चन होता तो खूप इंटरेस्टिंग होता आणि कॉन्फिडन्स देणारा होता. तो म्हणजे जोड्या लावा. त्यामध्ये प्राणी जाती दिलेल्या होत्या आणि महत्व दिलेले होते. सगळ्यात पहिला क्वेश्चन. ठीक आहे. त्यामध्ये मग कीटक, सर्प, बेडूक, गांडूळ आणि त्याचे जे महत्व आहे ते इकडे दिलेलं होतं. कीटकांना खातो, पीक परागकण वाहक आहे, जमिनीची सुपीकता वाढवतो, उंदरापासून संरक्षण करतो. ठीक आहे. म्हणजे एक आपला हे तर कोणी पण आन्सर दिलं असतं याचा, याला काही जास्त ॲनालिसिस करण्याची गरज राहत नाही. ठीक आहे ना. नाही तर मग यालाही का बरं एक्सप्लेन केलं नाही असं होऊन जाईल. तर हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आणि कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जातो आपला इथे या बी सेक्शनमध्ये की चलो म्हणजे एक मार्क तर कन्फर्म मिळाला, आता पुढचे पण मिळूयाच आपण. तर इथे सरळ होतं की इथे सर्प एक लॉजिकच आहे. सर्प पाहिलं तर उंदरापासून संरक्षण आहे, म्हणजे बीचं नाही का 4 नंबरचं होतं. हे बीचं 4 नंबर जे आहे ते ऑलमोस्ट 3 मध्ये दिलेलं आहे. 1, 2, 3 ऑप्शनमध्ये आपल्याला आढळून येत आहे. ठीक आहे. मग आता आपलं आणखी सोपं त्यामध्ये बघूया, गांडूळ बघूया. जमिनीची सुपीकता वाढवणे, म्हणजेच आपलं जे डी ऑप्शन आहे, डीचं कोणतं राहील? थर्ड ऑप्शन राहील. म्हणजे सरळ सरळ इथे दिसून येतं बीचं 4th आणि डीचं 3rd, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता बाकीचे नाही जरी वाचले असते तरी चाललं असते आणि इझी होतं हे. ठीक आहे. कीटक जे असतात ते पीक परागकण वाहक असतात 2 नंबर, आणि जे काही नाही का बेडूक असतात ते कीटकांना खातात. म्हणजेच आपलं जे सगळ्यात पहिला जो क्वेश्चन होता जोड्या लावा, त्याचं आन्सर होतं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन बघूया आपण. दुसरा क्वेश्चन बघताना आता मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. ठीक आहे. आणि इथे काय दिलेलं त्यांनी? आवाजाची पातळी दिलेली आहे. म्हणजे त्यामध्ये मग डेसिबलमध्ये 100 डेसिबल आहे, 40 डेसिबल, 70 डेसिबल, 90 डेसिबल, आणि इकडे त्यांचे कार्य दिलेले आहे की झोपेत अडथळा होणे, कार्यक्षमतेची हानी होणे, कायमची श्रवण क्षमतेची हानी होणे, भाषणात व्यत्यय होणे.
ठीक आहे. आता इथे डेसिबल तर आपल्याला एवढे पाठांतर मॅक्झिमम लोकांना राहणार नाही, तर कोणी असतील एकदम शार्प स्टडीवाले तर त्यांना असतील, पण नॉर्मली जर इथे एक लॉजिक जर लावलाय आपण, बघा ना लॉजिक लावूया. इथे त्यांनी 40, 70, 90, 100 असं दिलेलं आहे आणि इथे नाही का असे 4 जे दिलेले आहे, झोपेत अडथळा, नंतर कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. तर याचा आपण आधी सिक्वेन्स लावूया की कोणत्या कोणत्या गोष्टींना नाही का जास्त आवाजापासून कमी आवाजाकडे नेऊया आपण. तर इथे जर आपण पाहिलं तर 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं, कायमची श्रवण क्षमतेची हानी, याला म्हणजे सगळ्यात मोठा आवाज लागणार आपल्याला. ठीक आहे. नंतर दुसरं जे आहे ते आहे कार्यक्षमतेची हानी आहे. बरोबर आहे. कार्यक्षमतेची हानी जी आहे तर ती आपल्याला नाही का 2 नंबरला लागेल, म्हणजे त्याच्यापर्यंत. भाषणात व्यत्यय आहे. ठीक आहे ना. भाषणात व्यत्ययाला नाही का त्याच्यापेक्षा थोडासा कमी व्हायस लागणार कार्यक्षमतेच्या हानीपेक्षा, म्हणजे काम करताच येत नाही आहे एवढा आवाज. आणि नंतर मग 3 नंबर लागेल भाषणात व्यत्यय, म्हणजे भाषणात डिस्टर्बन्स येत आहे, भाषण एकदम बंद होत नाहीये, डिस्टर्बन्स येत आहे भाषणामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि नंतर झोपेत अडथळा, एकदम थोडासा आवाज आला तरी त्याच्यात अडथळा होऊन जाईल. म्हणजे आपण जर असा सिक्वेन्स लावला 4चा, म्हणजे कायमची श्रवण क्षमतेची हानी, नंतर कार्यक्षमतेची हानी, नंतर भाषणात व्यत्यय, नंतर झोपेत अडथळा. आता आपण काय करूया, कायम श्रवण क्षमतेची हानीला नाही का आपण 100 डेसिबल लावूया सगळ्यात जास्त. ठीक आहे. नंतर मग नाही का आता कार्यक्षमतेची हानी आहे त्याला 90 डेसिबल देऊया, त्याच्यापेक्षा आणखी कमी बघूया की त्याला भाषणात व्यत्ययाला 70 डेसिबल देऊया आणि झोपेत अडथळ्याला 40 डेसिबल इथे आपण देऊया. इथे या लॉजिकने आणि सिक्वेन्स जर लावलाय आपण तर सरळ इथे नाही का ऑप्शन बघा कोणतं येतंय, तर इथे सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 येऊन जातंय. हे लक्षात आलं का लॉजिक. इथं म्हणजे डेसिबल कोणाला पाठ राहणार आहे ना, इथं कोण डोकं लावणार आहे डेसिबल वगैरे. हा, तुम्हाला जर हे विचारलं असतं की नाही आपल्या कानाची क्षमता किती आहे ऐकण्याची, किती डेसिबल आहे, ते आपण सांगितलं असतं. परत 2015 सालापासून नाही का गव्हर्नमेंटनं नाही का ते आपले रात्रीला 10 नंतर जे आपलं मोठमोठ्या आवाजात नाही का आपण डीजे वगैरे लावतो, कार्यक्रमाचा आवाज असतो, ते बंद ठेवलेला आहे. ते विचारलं असतं, त्याचं साल सांगून दिलं असतं आपण 2015 वगैरे म्हणून, की 10 रात्री नंतर नाही राहत. ठीक आहे. परत एखादा डेसिबल याचं विचारलं असतं आपल्याला वटवाघुळाचं, तेही आपण सांगून दिलं असतं. ठीक आहे ना. अशा काही गोष्टी सांगून दिल्या असत्या, पण आता हे एवढं कोण लक्षात ठेवणार आहे ना डेसिबल. तर हे लॉजिकल एक क्वेश्चन होता आणि इथे आपण इथे आन्सर टिक करू शकतो आणि खरंच सेकंड असणार. आता आयोग आणेल तेव्हा बघूया, पण हे तर असणार म्हणजे असणारच. हे एक लॉजिकल क्वेश्चन आहे हा सायन्सचा. आता लॉजिक झालंय, परंतु लॉजिकवर जर पेपर निघत असते तर मग आता काय झालं असतं, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनलाच आपण लॉजिक लावलं असतं. बरोबर आहे. मग आपण सायंटिफिक वेने जाऊया यामध्ये. तर आता सरळ सरळ आहे की एक आपण नॉईस जो असतो, आवाज असतो, आवाजाची जी पातळी असते त्याला काही लेवलमध्ये आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे एक 20 पर्यंत फेंट म्हणू शकतोय, फेंट व्हाईस असं त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये काय काय येईल की 10 डेसिबल पर्यंत एक हे येतं, आपलं जे ब्रीदिंग आहे, श्वासोश्वास आहे ते येतंय. 20 डेसिबल मध्ये काय येऊन जाईल तर आपलं जे पानाचा नाही का खळखळाट जो आवाज असतो, सुंदरसा सकाळचा आवाज, तो 20 डेसिबल मध्ये येऊन जातंय. ठीक आहे. नंतर मग 30 ते 40 जे आहे ते सॉफ्ट लेवलमध्ये येते. कोणतं? 20 ते 40. त्यामध्ये मग विस्पर आहे, किंवा मग लायब्ररीमध्ये जी शांतता असते त्यामध्ये कुजबूज असते, किंवा मग स्नोरिंग आहे, ज्याला आपण जे घोरण्याचा आवाज वगैरे असतो तो आहे. आणि घोरण्याने झोपमोड होतच असते मॅक्झिमम टाइम, म्हणून झोपेत अडथळा हा 40 इथं झालाय. ठीक आहे. नंतर मग 50 ते 60च्या दरम्यान जर आपण गेलोय तर तो मॉडरेट नॉईस लेवल आहे, 50 ते 60च्या दरम्यानचं. बरोबर आहे. आणि 50 ते 60च्या दरम्यानचं मॉडरेट झाल्यानंतर मग आपण जेव्हा 70 ते 80 मध्ये जातोय तर 70 ते 80 मध्ये मग तो लाऊड वाईज झाला. ठीक आहे. तो थोडा मोठा आवाज झाला, म्हणजे ट्रॅफिकचा आवाज आहे, अलार्म जी घडी असते तर त्याचा आवाज आहे. ठीक आहे ना. म्हणजे असा एका रेस्टॉरंटमध्ये जो काही आवाज होतो तोही आवाज आपण त्याला म्हणू शकतोय. म्हणजे भाषणामध्ये व्यत्यय येऊ शकतो या आवाजांनी. ठीक आहे. आता जर समजा 85 डेसिबलच्या वर जर आता आवाज जात आहे आणि आपण कंटिन्युअस जर त्याला ऐकत जात आहोत तर मग कानाचं इथनं आता सुरू झालं 85च्या वर, म्हणजे कानाची क्षमता आपली आता कमी होऊ शकते. बरोबर. आता 90 to 1 म्हणजे 90 ते 110 पर्यंत व्हेरी लाऊड असं आपण म्हणू शकतो त्याला.
म्हणजे मग यामध्ये काय ते 90 मध्ये काय काय येईल की काही जे आपण नाही का हे चालवतो मशिनरीज वगैरे, म्हणजे पॉवर टूल्स आहे, ते आपलं ग्राइंडर वगैरे आहे, ठीक आहे ना, ग्राइंडर ब्लेंडर्स आहेत, ठीक आहे ना, घरगुती वस्तू आहे. असं कधी कधी मिक्सरचा आवाज भरपूर मोठा येतोय, एकदम डिस्टर्बिंग येतोय, बरोबर आहे, तो कर्र आवाज येतो ना, डिस्टर्बिंग. ब्लेंडर वगैरे असतात, पॉवर टूल्स आहेत, ठीक आहे. या सगळ्या म्हणजे आणि परत लॉन मधले जे काही टूल्स कामं करतात ते आहेत. हेअर ड्रायर्स आहे, त्याचाही भरपूर मोठा नाही का आवाज येतो. तर हे 90 मध्ये येतात, म्हणजे आपल्या कामामध्ये हा अडथळा निर्माण करू शकते, ठीक आहे. आता 100 जर पाहिलंय आपण, तर आपण खूप मोठ्या आवाजामध्ये जे म्युझिक प्लेअर जे चालवतो खूप मोठ्या आवाजामध्ये, ठीक आहे, तर ते येईल यामध्ये. परत 110च्या आसपास जर गेलं तर कारचे हॉर्न जे असतात मोठे हॉर्न ते आहे. परत नाही का स्पोर्ट इव्हेंटमध्ये ज्या कार चालतात त्याचे मोठे आवाज आहे. कॉन्सर्ट्स आहेत, जे कॉन्सर्ट्स होतात, मोठमोठे प्रोग्राम्स होतात ते येतात. आणि हे जर 30 मिनिटापर्यंत जर आपण जर ऐकत आहोत तर आपल्या कानाची क्षमता व्हेरी लाऊड असं आपण त्याला म्हणतो, व्हेरी लाऊड व्हॉइस असं म्हणतोय, आणि हे आपले कायमची श्रवण क्षमतेची हानी करू शकते, ठीक आहे. इथे आलंय म्हणजेच. आणि आता जसं जसं वर जातोय आपण 120 डेसिबलला, म्हणजे जिथे डेंजरस म्हणजे 30 सेकंदाच्या वर जरी आपण इथे जर ऐकत आहोत, 30 सेकंदाच्या वर, तरी सुद्धा आपल्या इथे कानाचा म्हणजे पूर्ण नाही का हे होऊन जाईल, म्हणजे कानाची क्षमता इथे खतम होऊन जाते 30 सेकंदाच्या वर. म्हणजे जसे आवाज जे आपले जेट प्लेनचे वगैरे आवाज असतात, म्हणजे जेव्हा ते उडायला जातं, म्हणजे जेव्हा टेक ऑफ होतो त्यावेळेच, आणि त्यानंतर येतं मग 120च्या वर जेव्हा जातो आपण, ते येतात मग आता अनकम्फर्टेबल मध्ये, आणि 130 ते 140च्या दरम्यान येतात पेनफुल आणि डेंजरस, ठीक आहे, पेनफुल आणि डेंजरस. आणि हे अवॉइडच केले पाहिजे. 120च्या वरचे जे आहे 120 ते 130 दरम्यान हे येऊन जाईल. 120 आपला अनकम्फर्टेबल होत आहे जेट प्लेनचा आवाज, म्हणजे 30 सेकंद ऐकला तरी आपले कानं खराब होतील. आणि त्याच्या वरचे जे आहे ते पेनफुल आणि डेंजरस आहेत, म्हणजे गन शॉट आहे, किंवा मग जॅक हॅमर जे काम करतात, ॲम्ब्युलन्स आहे, खूप जोराचा आवाज येत आहे, ते कंटिन्यू फायरवर्क्स आहेत, ठीक आहे ना. तर परत नाही का कस्टम कारमधले नाही का फुल ते बासचे हे असतात, आपले स्पीकर्स असतात, ते यामध्ये येतात. आणि अशा प्रकारे ही लेवल ऑफ नॉईस होते. आपण आता लेवल ऑफ नॉईसही पाहिली कशी कशी जात होती. परत नाही का त्याच्याच रिलेटेड आपण नाही का इथे जे आवाजाची पातळी आणि त्याचं कार्य जे दिलेलं होतं त्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन पाहिली. म्हणजे लॉजिक ठीक होतं, इट्स ओके, माहिती नाही म्हणून, परंतु वाचनात आपल्याला असलं पाहिजे होतं. आणि त्या वाचनानुसार मग आपण इथे आता वरवर जात होतो. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम इथं आपण आता चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे, ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात, ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये जर एक थोडंसं पाच राहिलं तर थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम असं म्हणू शकतोय. इथे एक अर्थ लक्षात ठेवा, अणू जे असतो त्याला ॲटम म्हणतात. कारण की आपण इथे काय करणार आता एकदम डिटेलिंगमध्ये म्हणजे डिटेलच पाहणार आहोत, परंतु काय करणार इथे आपण मराठी इंग्लिश असं मिक्स करून इथे आपण समजावून घेणार काय आहे ते समजणार सगळ्यांना, मराठी मीडियम वाले असो की इंग्लिश मीडियम वाले असो त्यांना समजूनच जाईल. मग इथे काय काय म्हटलेलं आहे की सगळ्यात पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एकूण अणूची तटस्थता, म्हणजे थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जे आहे तर त्याच्याबद्दल कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात हे त्यांनी विचारलेलं आहे. तर एकूण अणूची तटस्थता, ज्याला आपण ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम म्हणतो. हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती, ज्याला स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम आपण म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान, हे तिन्ही गोष्टी त्या अणूमध्ये ॲटममध्ये असणार. आणि अणूची स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम असं म्हटलेलं आहे. तर इथे हे समजून घेण्याच्या अगोदर 4 पॉईंट काय आहे, कशासाठी आहे, या अगोदर माहिती करून घेण्यापेक्षा एक आपण आपल्याला सांगतोय की जो थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम आहे तो एक 9वीच्या बुकमध्ये आणि 11वीच्या बुकमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आपण 11वीत नाही जाऊया, आपण 9thच्या बुकमध्ये जाऊया, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला डोक्यामध्ये बसून जाईल. एकदा आपल्याला थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जर समजलं, म्हणजेच थॉम्सनच्या अणुप्रतिकृती जर समजली, तर सरळ आहे यामधलं आपलं अँसर सरळ डोक्यामध्ये येऊन जातं. बाकीच्या गोष्टी कशासाठी आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं राहत नाही. जसं पॉलिटीमध्ये कसं 4 ऑप्शन बघा, हे चुकीचं आहे का, हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे, काहीच नाही. इथं सरळ सरळ आहे. थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जर माहिती असेल तर हे बाकीच्या गोष्टीमधलं सरळ सरळ आपल्याला अँसर माहिती पडून जाते. तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहित आहे का, की हे जे आपलं थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जे आहे त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं सुद्धा म्हटलं जाते. इंग्लंडचा जो एक खाण्याचा पदार्थ जो आहे प्लम पुडिंग, ठीक आहे, तर त्यामध्ये
आणि किंवा मग नाही का आपला जो टरबूज असतो वॉटरमेलन मॉडेल असं सुद्धा याला म्हटलं जातं. असे 2 नावाने हे ओळखलं जातं. त्यालाच थॉम्सन मॉडेल, ॲटॉमिक मॉडेल असे सुद्धा म्हणतात. आता हे का बरं म्हणतात, याला टरबूज का म्हटलं जाते, किंवा मग ते इंग्लंडची डिश जी आहे पुडिंग, एकदा गुगलवर टाकून बघायचं पुडिंग कसं असते. असं केक सारखं दिसणार तुम्हाला, केक सारखं. आता ते वेगळं असेल त्यामध्ये काही, पण दिसते कसं बघूया. केक सारखं दिसते आणि त्यामध्ये मग फळाचे किंवा मग असे ते डॉट 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 दिसतात. किंवा मग आता ते समजत नसेल तर आपण आता टरबूज इमॅजिन करा. टरबूजमध्ये कसं असतं की एक त्याच्या गाभ्यामध्ये पूर्ण लाल पोर्शन असतो आणि त्या लाल पोर्शनमध्ये मग ब्लॅक कलरच्या मग बिया असतात. ठीक आहे ना, अशा थोड्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. ते एक स्ट्रक्चर लक्षात आलं ना, तर ते स्ट्रक्चर आपल्या थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम असं त्या दोघांना, टरबूज किंवा पुडिंगला असं म्हटल्या जाते. आता आपण बघूया हे नेमकं आहे तरी का आणि का बरं असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. जे थॉम्सन एकमेव पहिले असे व्यक्ती होते की ज्यांनी आपलं स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲटम म्हणजेच मॉडेल हे त्यांनी संकल्पना मांडली होती. त्यांनी एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे त्याचं संशोधन केलं होतं. त्यांनी काय केलं होतं की कॅथोड रे ट्यूबमध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. आपल्याला आठवत असेल 1897 साली, हे लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल त्यांनी डिस्कवर्ड केले होते याच्या माध्यमातून. हे आपल्याला, आपण जर डोक्यात जर पकडलं की ॲटम जे आहे म्हणजेच अणू जो आहे तो सगळ्यात छोटा आहे, परंतु त्याला सुद्धा त्यांनी ब्रेक केला. त्याला ब्रेक करण्यापेक्षा आपण त्याला ब्रेक असं म्हणू शकत नाही, म्हणजे स्प्लिट केला किंवा ब्रेक केला असाही शब्द त्याला वापरू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ॲटम पेक्षाही आणखी काहीतरी लहान गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचे सब पार्ट त्याला डिवाइड करता येते. म्हणजेच काय, तर जे ॲटम आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल नाही आहे मॅटरचा. म्हणजे जे काही मॅटर आहे, जे काही गोष्टी आहे त्याच्या सगळ्यात छोटा पार्ट हा नाही आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आपल्याला आढळते. आता थॉम्सनच्या काळामध्ये काय झालं होतं की तिथे जे काही सायमल्टेनियसली सगळे सायंटिस्ट आपापल्या ठिकाणी हे करत होते, स्टडी करत होते. आणि एक लक्षात ठेवा, रुदरफोर्ड जे नाव ऐकतोय आपण, रुदरफोर्ड हे थॉम्सनचे स्टुडंट होते, हे डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे ना. त्यांनी या मॉडेलला अपोज केला होता की असं होऊ शकत नाही म्हणून, रुदरफोर्ड यांनी. नंतर मग त्यांचाच नियम पकडून त्यांनी मग समोर जे काही संशोधन केलं ते वेगळी गोष्ट आहे, पण तेव्हा त्यांनी त्याला अपोज केला होता त्यांचे स्टुडंट असताना. तर त्यावेळेस काय होतं की बाकीचे सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की जे ॲटम आहे ते न्यूट्रल आहे. ठीक आहे, काय म्हणणं होतं त्यांचं, जे ॲटम आहेत ते न्यूट्रल आहे. परंतु आपण थॉम्सन यांनी जेव्हा मग संशोधन केलं तर थॉम्सन यांचं म्हणणं झालं होतं की ॲटम जे आहे ते न्यूट्रल म्हणजेच नाही का ते तटस्थ नसून त्यामध्ये नाही का निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, त्याला सुरुवातीला काय म्हटलं गेलं होतं, म्हणजे ॲटम मध्ये म्हणजे एक गोला पकडा, आपण एक गोल करा आणि त्या गोल्यामध्ये म्हणजेच नाही का आता टरबूज काढा, टरबुजामध्ये नाही का निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहे, ऋण प्रभारित असे, बरोबर आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. त्याला त्यांनी कार्पस्कल्स म्हटलेलं होतं. काय म्हटलेलं, कॉर्पस्कल्स म्हटलेलं होतं त्यावेळेस. आणि नंतर मग या कॉर्पस्कलला नाव देण्यात आलं इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, कॉर्पस्कललाच नाव काय देण्यात आलं होतं, इलेक्ट्रॉन. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे त्यांची जी साईज आहे एका इलेक्ट्रॉनची, म्हणजे एक मोठा टरबूज घ्या 3 किलोचा गोल, आणि त्यामध्ये एक बी घ्या त्याची काळ्या कलरची, तर त्याच्या साईजच्या कम्पेअरमध्ये त्याचं जे हे आहे काम, त्याचं अस्तित्व आहे ते खूप छोटं आहे, खूप निग्लिजिबल असंही म्हणू शकतो. ते बी थोडी मोठी दिसते, पण यांचे फक्त आता समजण्यासाठी, दिसण्यासाठी. परंतु यांचं असं म्हणणं होतं की ते इलेक्ट्रॉन जो आहे त्याची साईज त्या ओव्हरऑल ॲटमच्या निग्लिजिबल आहे. आणि परत त्यांनी एक प्रॉपर्टी सांगितली होती की मटेरियल टू मटेरियल चेंज होऊ द्या, दगड असू द्या, वीट असू द्या, लाकूड असू द्या, काय जे असेल ते सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनची जी काही प्रॉपर्टी आहे सगळ्या मटेरियलमध्ये ती इलेक्ट्रॉनची प्रॉपर्टी सेम राहते. म्हणजे त्याचा गुणधर्म जो आहे इलेक्ट्रॉनचा तो सेम आहे सगळ्या मटेरियलमध्ये, हे त्यांनी प्रपोज केलं. आता हे मॉडेल तर प्रपोज केलं, एक गोल आहे, त्या गोलामध्ये नाही का स्मॉल निगेटिव्ह चार्ज आहेत, बरोबर, चार्ज पार्टिकल्स आहेत. पण त्यावेळेस काय म्हणणं होतं सगळ्यांचं, ज्यांचा जो स्टडी होता की ॲटम जो आहे तो न्यूट्रल आहे. ठीक आहे ना, तो न्यूट्रल आहे म्हणजे तो तटस्थ आहे. आणि आपले थॉम्सन काय म्हणत होते, त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. मग आता निगेटिव्ह चार्ज आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी पर्टिक्युलर त्याच प्रमाणामध्ये इथं पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा पाहिजे.
ठीक आहे ना, न्यूट्रल होण्यासाठी, तटस्थ होण्यासाठी. अनबॅलन्स आहे ना, बॅलन्स करण्यासाठी जेवढे निगेटिव्ह असतील. आता यांनी काय म्हटलं की त्या ॲटम मध्ये भरपूर सारे निग्लिजिबल, खूप खूप लहान, म्हणजे आपल्या त्या मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसणार नाही एखादा ॲटम, एवढे ते लहान आहेत. आणि त्यापेक्षा निग्लिजिबल साईजचे नाही काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत, मग ते कसे दिसणार. ठीक आहे ना. आता मॉडेल तर प्रपोज केला त्यांनी इमॅजिनरी, मग त्यांनी सांगितलं की नाही, त्या आयटम मध्ये जेवढे नाही का निगेटिव्हली चार्ज आहेत पार्टिकल्स, तेवढेच नाही का पॉझिटिव्हली चार्ज पण आहेत, आणि दोघांची संख्या समान आहेत. धनप्रभारित आणि ऋणप्रभारित या पार्टिकलची दोघांची संख्या समान आहेत, म्हणून तो आयटम तो न्यूट्रल आहे, म्हणजेच तटस्थ आहे, असं त्यांनी तिथे प्रपोज केलं. ठीक आहे. थॉम्सन यांनी ऑलरेडी स्टडी केला होता की 1886 मध्ये जे गोल्डस्टेन आहेत, गोल्डस्टेन सायंटिस्ट, त्यांनी ऑलरेडी पॉझिटिव्हली चार्ज रेज, बरोबर आहे, किंवा त्याला आपण कॅनल रेज सुद्धा असे म्हणतो, त्याचं एक्झिस्टन्स आहे हे त्यांनी सांगितलं होतंय. म्हणून त्यावरनं मग त्यांनी कंक्लूड केलं की नाही, यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सुद्धा आहे. म्हणजे कुठेतरी बेस घेत जातात सायंटिस्ट लोक, असं काही हवेत काही सांगत नाही की म्हणजे न्यूट्रल आहे म्हणजे न्यूट्रल आहे. आता मॉडेल तुमच्या लक्षात आलेलं आहे ना. आता हे जे मॉडेल मग ऍक्सेप्ट झालं, तर त्यावरनं मग त्यांनी त्याचे आता गुणधर्म स्पष्ट केले होते, काही गुणधर्म स्पष्ट केले होते. तर सगळ्यात पहिला जो त्याचा गुणधर्म आहे किंवा त्याची प्रॉपर्टी आहे, आपण त्याला असं म्हणू शकतोय, ती कोणती होती, तर ऍटम कशानं बनलेला आहे, म्हणजे पहिली प्रॉपर्टी, तर एक क्लाउड आहे पॉझिटिव्हली चार्ज त्या पार्टिकलचं, बरोबर आहे. पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड आहे, लाल घर आपला, आणि त्यामध्ये एम्बेडेड असलेले, घुसून असलेले, त्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड असलेले इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्हली चार्ज. हे त्यांची आपला पहिली प्रॉपर्टी आहे. सेकंड त्यांचं नाही का प्रॉपर्टी काय होती की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे चार्जेस आहेत याच्यामध्ये, म्हणजे आपल्या त्या पूर्ण ॲटम मध्ये, तर हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज असं आपण म्हणू शकतो, आणि त्याचा मॅग्निट्यूड सुद्धा सारखं आहे. आणि हे जे आहे पूर्ण बॉडी जी आहे ती इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. म्हणजेच एकूण जे ॲटम आहे, एकूण अणू जे आहे ते तटस्थ आहे. ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम तिथे आहे. हा सेकंड पॉइंट त्यांचा म्हणतोय. इथं लक्षात आलंच असेल आता आपलं की इथं नेमकं कोणता गुणधर्म इथे समजून जातोय आपल्याला. ठीक आहे ना, आलं ना लक्षात. म्हणजे कोणतं उत्तर काय आहे, थॉम्सन मॉडेल जर माहिती आहे तुम्हाला, तर म्हणजे उत्तर सरळच तिथं खाली जाण्याची गरज राहत नाही. सरळ पहिला पॉइंटच गुणधर्म स्पष्टपणे समजतं, तर सगळ्यात पहिला म्हणजे याचा आन्सर काय होऊन जाईल, फर्स्ट. आणि आता परत त्याच्याबद्दल थोडी माहिती पण घेऊन घेऊ. आता एवढी माहिती घेतलीच तर थॉम्सन मॉडेलची, परत डोक्यामध्ये असं बसेल की परत आता विसरणारच नाही आपण. ठीक आहे. आता तिसरी प्रॉपर्टी काय होती की हे जे काही मास आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये जो गर आहे किंवा ज्या काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, एकसारखे एकजीव त्यांनी डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत. हा त्याचा तिसरा गुणधर्म होता. ठीक आहे. मग हे मॉडेल काही परफेक्ट होतं का, म्हणजे परफेक्ट मॉडेलच आहे का, असं नव्हतं. त्याला काही लिमिटेशन सुद्धा होते, त्यामध्ये काही त्रुटी सुद्धा होत्या. म्हणजे एक सगळ्यात पहिली म्हणजे की थॉम्सन जे आहे ते ही गोष्ट एक डिफाईन नाही करू शकले की जे काही पॉझिटिव्हली चार्ज आयटम आहे यामध्ये ते कशा प्रकारे आहे, बरोबर. म्हणजे कशा प्रकारे त्यामध्ये ॲटम मध्ये आहे, कोणत्या प्रकारे आहे, ते त्याला डिफाईन करू शकले नाही. म्हणजे नेमकं काय आहे ते. आणि दुसरं लिमिटेशन त्यामध्ये काय होतं की त्यांनी एक गोष्ट नाही का क्लिअर एक्सप्लेनच नाही केली की जे काही इलेक्ट्रॉन आहे, आपण म्हटलं आहे की मर्ज झालेला आहे आपल्या त्या स्पिअरमध्ये, स्पिअरमध्ये मर्ज झालेल्या पॉझिटिव्हली चार्ज सोबत, त्या लाल गरासोबत, हे त्यामध्ये फिक्स आहेत आपल्या टरबुजाच्या बियांसारखे, की तिथे ते रॅन्डमली फिरत आहेत. हे सुद्धा त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेलं नाही. हे त्याचे दोन लिमिटेशन होते. म्हणजे इथं आपला आन्सर ऑलरेडी क्लिअर झालेला आहे, खाली जाण्याची गरज नाही आहे आपल्याला. म्हणजे पहिला की ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम हे गुणधर्म स्पष्ट करतंय कशाचं, थॉम्सन्स मॉडेल ऑफ ॲटमचं. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला माहिती होतं थॉम्सनचा नियम, त्यामुळे तुम्ही त्याला सरळ सरळ सांगून दिलं की असं असं आहे म्हणून. मग आता हे बाकीच्या गोष्टी काय आहेत, तर आता हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती ज्या म्हणजे स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम, आता याबद्दल माहिती करूया. हे काय आहे की आपल्याला माहिती आहे, एक आता आपण अभ्यास केलेला आहे आपण सायन्सचा, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा ॲटम जो आहे, ते इलेक्ट्रॉन जो आहे एखाद्या ॲटम मधला, ते जेव्हा एनर्जी ऍब्झॉर्ब करते, एनर्जी जेव्हा घेते ते, तर तो एक्साइट होतो.
म्हणजे फिरायला लागतो, इकडल्या तिकडे रॅन्डम होतो एकदम, बरोबर आहे, तो नाचायला लागतो तेव्हा तो काय करतोय की लहान जे नाही का हे जे आहे त्याचं सर्कल, ठीक आहे, लोअर एनर्जी लेवल जी आहे त्याची, त्यामधनं तो हायर एनर्जी लेवलला जातो, जम्प करतो, ठीक आहे. आणि त्यावेळेस तो काय करतो, मग रेडिएशन त्याचं इमिट करतो, तो रेडिएशन इमिट करतो, ठीक आहे. ते रेडिएशन जे इमिट केलेले आहे आणि नंतर मग रेडिएशन इमिट केल्यानंतर तो त्याच्या जी सुरुवातीची ती स्टेट जी होती त्याला तो वापस येतो. आता इथे काय झालं की तो रेडिएशन इमिट करत आहे ना, म्हणजे स्पेक्ट्रम फॉर्म करत आहे, एनर्जी स्पेक्ट्रम. तर ते हे जे गोष्ट आहे ते दाखवण्यासाठी, ते समजावण्यासाठी, हा फेनोमिना समजावून सांगण्यासाठी एक मॉडेल तयार केलं गेलेलं होतं की ज्यामध्ये हायड्रोजन गॅस नाही का एका ट्यूबमध्ये ठेवून त्यामधून नाही का मग आपलं इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केल्या जातं आणि तिथे मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे काही गोष्टी आहे, हायड्रोजन ॲटम जे काही एनर्जेटिकली एक्साइटेड हायड्रोजन ॲटम आहे तिथे याचा पूर्ण अभ्यास केला जातो. त्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम मॉडेल असे म्हणतात, हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रम असे सुद्धा म्हणतात, ठीक आहे. तर ही गोष्ट आहे ती आपली हायड्रोजन अणूच्या पट्टपक्ती किंवा स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम. हे याच्या रिलेटेड आहे का थॉम्सनच्या? काही रिलेटेडच नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही. थर्ड ऑप्शन आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान, यांची पोझिशन आहे. आपण पाहिलं थॉम्सनच्या थेअरीमध्ये नाही काही सांगितले ना, त्यांनी फक्त कोणकोणते सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सांगितले, बरोबर आहे. न्यूट्रॉन्स त्यांनी सांगितलेलंच नाही आहे, म्हणून हाही कटला. अणूची स्थिरता जी आहे, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट वेगळाच आहे की जे काही स्टॅबिलिटी ऑफ ॲटम आहे हे कशावर डिपेंड आहे की जो आउटर मोस्ट सेल असतो एखाद्या ॲटमचा, तो आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन पूर्णपणे फिल झालेला आहे की नाही, तिथं बरोबर ते आहे की नाही, तर त्यानुसार ठरते. म्हणजे जर समजा आउटर मोस्टचा जो शेल आहे तो शेल जर समजा त्यामध्ये बरोबर नाही का इलेक्ट्रॉनची संख्या आहे तर त्यानुसार मग नाही का तो स्टेबल असतो, आणि तो सेल जर अनफिल्ड जर असेल, भरलेला जर नसेल तर मग तो अनस्टेबल असतो. ही गोष्ट आहे, ही सुद्धा थॉम्सनच्या त्या मॉडेलमध्ये येत नाही, त्यामुळं ते सुद्धा गोष्ट नाही. म्हणजे का बरं नाही ते पण पाहिलं आणि थॉम्सन मॉडेल चांगल्या प्रकारे आपण समजून सुद्धा इथं घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा थोडा इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम लोकांनी याला सॉल्वच केलेलं नाही. ज्यांनी अटेम्प्ट केलेला होता त्यांनी थोडं डोकं लावलं असेल, इकडले तिकडे कॅल्क्युलेशन केले, तिकडले इकडे थोडं लॉजिक लावून यामध्ये होण्यासारखं होतं ते, लॉजिक लावून, ठीक आहे. फक्त लॉजिक जर लावलं त्यामध्ये थोडं गोंधळल्यासारखं झालं असतंय ते, कारण की इथं सेम क्वांटिटी तुम्हाला दिसतात, 279, 27.90 अशा क्वांटिटी दिसतात. हा क्वेश्चन होता थोडा ट्विस्टेडच, मॅक्झिमम लोकांना जमलेला नाही, ते फॉर्म्युला बेस होतं इथे, ठीक आहे. जे लोक घरी इलेक्ट्रिसिटी काउंट करतात की माझ्याकडे एवढे बल्ब आहे, एवढे फॅन आहे, एवढा वेळ चालतं, एवढा फ्रीज एवढा चालतंय, जे रूमवर वगैरे राहतात किंवा जे रेंटवर देतात लोकांना, किंवा एकच मीटर आहे 2 घरं मिळून, मग त्यांचं कॅल्क्युलेशन करतात इलेक्ट्रिसिटी किती पैसे आपल्याला यायला पाहिजे, त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्या कदाचित, पण एवढं कोणी डीपमध्ये जात नाही. तर आता याला आपण सॉल्व्ह कसं करायचं ते समजून घेऊया इथे, म्हणजे डोक्यामध्ये राहून जाईल की कदाचित नंतर कधी आला क्वेश्चन तर आपल्या डोक्यामध्ये राहून जाईल. तर क्वेश्चन आहे 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते, प्रत्येक दिवशी 1 तास चालवले जाते 300 वॅटचे एक धुलाई मशीन, आणि जर एका युनिटचा जर खर्च किंवा दर 3 रुपये जर असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती आहे मार्च महिन्यामध्ये. इथे अगोदर कोणतंही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचं असेल, कोणतंही गणित सॉल्व्ह करायचं असेल तर त्यामध्ये क्वांटिटी कोणकोणत्या आहे ते अगोदर एका पेजवर लिहून घ्यायच्या, क्वांटिटी कोणकोणत्या आहे. तर इथे कोणकोणत्या क्वांटिटी आहे, 300 वॅट आहे एक, नंतर प्रतिदिन 1 तास आहे ही एक क्वांटिटी आहे, युनिटचा दर आहे 3 रुपये तो आहे, आणि इथे मार्च महिना दिलेला आहे, मार्चचे दिवस किती असतात 31, ही सुद्धा इथे आपल्याला क्वांटिटी मिळून जाते, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यासाठी फॉर्म्युला पाहिजे जो आहे इलेक्ट्रिक एनर्जी कन्झम्पशनचा फॉर्म्युला. इलेक्ट्रिक एनर्जी कन्झम्पशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती हवा. इथे आपण आता इंग्लिश टर्मच वापरणार, तेवढं तर इंग्लिश बरं आहे आपलं. मराठीत जर घ्यायला गेलं तर मग ते आणखी लिहिताना प्रॉब्लेम जाईल. इंग्लिशमध्येच लिहूया, त्याचे अर्थ मराठीत सांगतोय, ठीक आहे, आणि समजून जाईल, डोक्यामध्ये बसून जाईल. इथे एक फॉर्म्युला होतो इलेक्ट्रिक एनर्जी कन्झम्पशनचा, ई एलिफंटचा इज इक्वल टू पी गुणेला टी, ठीक आहे ना. काय झालं, ई इज इक्वल टू, ई म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर आहे,
कन्झम्पशन जे होत असतं आपलं इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्झम्पशन हे आपलं किलोवॅटमध्ये असते. हे किलोवॅटमध्ये का बरं घेतोय आपण? वॅटमध्ये जर घेतलं एका तासामध्ये तर ते खूप कमी प्रमाणात भरते, ते खूप निग्लिजिबल व्हॅल्यू होते. म्हणून हे नॉर्मली आपण इलेक्ट्रिकल एनर्जी किलोवॅटमध्ये घेतो. ई इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम इन किलोवॅट. पी काय आहे? तर पी आहे पॉवर इन वॅट. पॉवर इन वॅट आहे ते. जे काही आपल्याला आता क्वांटिटी बघून घेऊ आपण कोणकोणत्या फॉर्म्युले कसे लागतात नंतर. आणि टी काय आहे? ऑब्वियस आहे टाइम. पण हा कसा टाइम आहे? हा आहे अवर्स पर डे, म्हणजे तास, प्रतिदिन एक तास. बरोबर आहे, असंही आपण म्हणू शकतो. पर डेला जेवढे तास होतात तेवढे असंही म्हणू शकतो याला. ठीक आहे ना. पर डेला होणारे तास किंवा टाइम टी. ई इज इक्वल टू पी टी. आता इथे आपल्याला इथे सरळ समजतं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढायचं? ई काढायचं आहे. पी आपल्याला दिलेला आहे. पी किती दिलेला आहे? तिथे 300 वॅट दिलेला आहे, 300 वॅट. ठीक आहे. आणि इथे आपला जो टी जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे? 1 तास दिलेला आहे. म्हणजे आपला ई इज इक्वल टू काय होऊन जाईल? ई इज इक्वल टू 300 होऊन जाईल. पण आपण काय म्हटलं होतं की ई जो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी नॉर्मली आपण हे किलोवॅटमध्ये काढतो. आणि 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट होते. बरोबर आहे. 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट होते. म्हणून आपण काय करणार मग? हे जे आपल्याला 300 मिळाले म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी जी मिळाली आपल्याला वॅट पर अवर, वॅट पर तास जी मिळालेली होती, तर त्याला आपण 1000ने भागून टाकायची. म्हणजे 300 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 300 भागीला 1000 आपल्याला किती मिळतात? 0.3. म्हणजे ई ची जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन जे आहे किलोवॅटमध्ये ते किती आहे आपलं? 0.3 किलोवॅट. ई व्हॅल्यू. बरोबर आहे. हे एवढी मिळाली आपल्याला ई व्हॅल्यू. तर आता पुढे सरळ आहे. आता आपण काढूया पर अवरला कॉस्ट किती लागते इलेक्ट्रिसिटीची. पर अवरला म्हणजे प्रति तासाला इलेक्ट्रिकची कॉस्ट किती लागते हे काढूया. तर मग याचा फॉर्म्युला काय होऊन जाईल की कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी पर अवर इज इक्वल टू, म्हणजे त्याच्या बरोबर काय राहील? जे काही आपण कन्झ्युम एनर्जी केली म्हणजेच ई, जी काही कन्झ्युम एनर्जी केली ई गुणेला कॉस्ट ऑफ 1 युनिट. म्हणजे फॉर्म्युला काय होईल? कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी पर अवर इज इक्वल टू कन्झ्युम एनर्जी इनटू म्हणजेच गुणेला कॉस्ट ऑफ 1 युनिट, एका युनिटला लागणारी गोष्ट. ठीक आहे. म्हणजे काय होऊन जाईल की जे आपले कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे प्रति तासाला लागणार इज इक्वल टू काय होऊन जाईल? आपण ई ऑलरेडी काढलेला आहे कन्झ्युम एनर्जी, तो काढला 0.3. आणि गुणेला काय करणार आपल्याला नाही का एका युनिटला कॉस्ट किती लागते? 3. म्हणजे किती होईल? 0.3 गुणेला 3 म्हणजे आपल्याला 0.9. हे 0.9 काय आहे आपलं? इलेक्ट्रिसिटी आपली पैसे जे लागत आहे प्रत्येक तासाला लागणारे पैसे आपले 0.9. ठीक आहे. आता 0.9 जर लागत आहे, आपण काय यांनी काय म्हटलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च म्हटलेला आहे. मग आता 31 दिवसासाठी 0.9 प्रति दिवसाला लागत आहे. बरोबर आहे. एका तासाला लागत आहे, एका तासाला. पण आपण काय म्हटलेलं आहे की दररोज प्रतिदिन 1 तास चालवल्या जाते. ते प्रतिदिन 1 तास चालवल्या जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका दिवसाला 0.9 लागत आहे. म्हणजेच 31 दिवसाला किती लागेल? 31 गुणेला 0.9 म्हणजेच आपल्याला 27.90 पैसे एवढा आपल्याला कॉस्ट इथे लागतो. हे लक्षात आलं. हे असे फॉर्म्युले आहे आणि हे लक्षात आलं. एकदम असे डोक्याला त्रास देण्यासारखेही नाही आहे आणि त्रास देण्यासारखे आहे. डोक्यात बसले तर बघायचे हे. ठीक आहे. फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल आणि निघेल. आणि इझी होतं हे. इझी होतंय. फक्त आपल्याला तिथे जे इथे कन्फ्युजन कुठं होतंय माहिती आहे का? फक्त की 1000 जे आपण डिवाइड केलं होतं, ठीक आहे ना, 1000 डिवाइड केलं, तिथे थोडंसं इथे कन्फ्युजन आपल्याला आढळून येते. परंतु ते पण आढळून येत नाही. आपल्याला 2790 व्हॅल्यू मिळाली असती जर आपण याला 1000ने डिवाइड जर केलं जर नसतं तर. एक लक्षात येते का? सॉरी, 2790 नाही, 27900 मिळालं असतं. 900 गुणेला 31 केलं असतं आपण. 1000ने जर डिवाइड जर केलं नसतं तर आलं असतं ते. मग इथे सरळ इथे थोडंसं डोक्याला लावलं असतं. पण वॅटचं किलो वॅट असू शकते रे, म्हणजे 1000 याला भागून टाका
म्हणजे कुठेही 1000 भागणेच होत आहे आपल्याला, वर भागा किंवा खाली भागा. त्यापेक्षा आपण सुरुवातीलाच त्याला भागून टाकलं, कारण की ई हा नेहमी किलो वॅट पर आवर असतो, हा वॅट आवर नसतो, खूप निग्लिजिबल व्हॅल्यू असल्यामुळं. म्हणजे याचा आन्सर काय होईल, 4 नंबरचं. धुलाई मशीन वापरल्याचा याचा विजेचा खर्च मार्च महिन्याचा होता आपला 27.90 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हाही फॉर्म्युला बेसच बघूया. त्याच्या अगोदर एक क्वेश्चन होता अनालिटिकल, पण आपण आता फॉर्म्युले बघत आहोत, तर फॉर्म्युलाच इथे एक बघून घेऊया आपण. तर आपल्याला इथं काय निदर्शनास येतं की इथं डिकेचा प्रश्न आहे. इथे आता थोडं इंग्लिश तुम्हाला वाचावंच लागेल. जिथे क्षय होतो एखाद्या गोष्टीचा, म्हणजे प्रश्न काय आहे की ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष आहे, म्हणजे हाफ इयर त्याचं जे आयुष्य आहे ते आहे 12.5 वर्ष, म्हणजे हाफ त्याचं आयुष्य असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो म्हणते. बीटा किरणांनी क्षय होतो आहे आणि 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील. मग 25 वर्षानंतर त्याचा किती नाही का आपला पोर्शन तो आहे तो शिल्लक राहील म्हणते. म्हणजे डीके फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे आणि त्याच्या क्वांटिटी. मी काय म्हटलं, कोणतेही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्हाला क्वांटिटी पहिले बघून घ्यावं लागेल की कोणकोणत्या दिलेल्या आहे. सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे, अर्धायुष्य 12.5 दिलेलं आहे आणि नंतर एक दुसरं एक त्यांनी नाही का परत एक टाइम लिमिट दिलेली आहे 25 वर्षांची. ठीक आहे. तर इथे आपल्याला आता सरळ सरळ एक फॉर्म्युलाच माहिती असायला पाहिजे डीकेचा, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. डीकेचा फॉर्म्युला आता आपल्या नॉर्मली आपले जे याचे बुक्स आहेत बरोबर, सायन्सचे बुक आहे त्यामध्ये दिलेला आहे आणि खूप इझी फॉर्म्युला आहे तो. आपल्या बुकमध्येच कव्हर झालेला, असं नाही की एकदम बाहेरून कुठून तरी एकदम 11वी-12वीच्या सिलेबसमधनं आणलं नाही. हे आपले जे काही नाही का टेक्स्ट बुक आहे आपले स्टेट बोर्डाचे त्यामध्येच तुम्हाला हा सापडून जातो हा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला काय आहे, एक कॅपिटल एन भागीला N0. ठीक आहे, कॅपिटल एन भागीला N0, एन सफिक्स दिला त्याला 0 म्हणजे समजण्यासाठी. ठीक आहे ना. फ्रॅक्शन आपण जे डीके फ्रॅक्शन म्हणतो त्याला, तर ते म्हटलं तेच घेतलेलं आहे फ्रॅक्शन. कॅपिटल एन डिवायडेड बाय N0, त्याच्या म्हणजे एनच्या पायाला 0 म्हणजे त्याला आपण हे दिलेलं आहे, एक नॉमेनक्लेचर दिलेलं आहे बरोबर आहे. इज इक्वल टू बरोबर ब्रॅकेटमध्ये 1/2 म्हणजे 1/2 ब्रॅकेट पूर्ण आणि त्याचा घातांक n. फॉर्म्युला काय झाला आपला, n डिवायडेड बाय N0 इज इक्वल टू हाफ ब्रॅकेट पूर्ण त्याचा रेस टू पॉवर n दिलेला आहे. ठीक आहे, एवढा फॉर्म्युला समजला. आता n म्हणजे काय असतं, तर n म्हणजे असते लहान टी भागीला मोठा टी, म्हणजे स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी हे असतात. आता एन ची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे ना, आपला फ्रॅक्शन काढायचं आहे आपल्याला, n/N0 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आता इथे काय दिलेलं आहे, एन काय म्हटलं, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी दिलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी एक सांगतोय की जो स्मॉल टी दिलेला आहे, कॅपिटल टी जो दिलेला आहे तो हाफ इयर म्हणजे जो काही त्याचं नाही का अर्ध आयुष्य आहे तर ते समजल्या जाते म्हणजेच 12.5. आणि जो स्मॉल टी आहे तो असतो आपला 25 इयर्स, जे आता जे काही प्रश्न विचारलेला आहे तो. म्हणजेच काय होऊन जाईल की n बरोबर काय होऊन जाईल की 25/12.5 म्हणजेच 2 होऊन जाईल बरोबर. आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण जर टाकलं n डिवायडेड बाय N0 इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट पूर्ण रेस टू पॉवर 2 बरोबर. म्हणजेच काय होऊन जाईल 1/4 होऊन जाईल, म्हणजे 1/4 होऊन जाईल आणि याचं उत्तर काय येईल 0.25. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला बेस आहे डीकेचा. नॉर्मल फॉर्म्युला आहे, एकदम हार्ड वगैरे नाही आहे, आपल्या त्या बुक्समध्ये वगैरे दिलेला आहे, त्यामुळे असं नाही की कुठून तरी आणलेला वगैरे आहे म्हणून. ठीक आहे, हे सिंपल एक त्याचा आन्सर इथे आपल्याला दिसून येते. म्हणजेच याचा आन्सर काय राहील आपलं 3 नंबरचा ऑप्शन आहे याचं 0.25 म्हणजे 0.25 हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे आता की जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे याला एक थोडंसं नाही का व्यवस्थित वाचावं लागेल. हे बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. ध्वनी तरंग आहे म्हणजे साऊंड वेव्ह आहे, तो जे कॉम्प्रेशन ऑफ साऊंड म्हणजे तो एका रिजिड वॉलवर नाही का खूप जोरानं धडकत आहे म्हणते, ते खूप जोरानं धडकत आहे हे लक्षात ठेवा.
बरोबर आहे ना. आणि ते कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव्ह इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल आणि तो रिफ्लेक्ट होत आहे म्हणते तिथून, आणि इट इज रिफ्लेक्टेड म्हणत आहे. शब्द बघा, रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्शन म्हणजे काय असते हे लक्षात आहे का तुम्हाला? रिफ्लेक्शन म्हणजे काय असते तर एखाद्या, आता आपण यामध्ये गेलो एखाद्या कोणत्या त्या इको पॉइंटवर वगैरे जातो बघा, आपण नाव घेतो तिथे, म्हणजे जोरात ओरडायचं त्या डोंगरामध्ये आणि मग आपल्याला आपलाच आवाज ऐकू येतो, इको. ठीक आहे, ते असतं रिफ्लेक्शन. म्हणजे आपला एखादा आवाज आपल्या एखाद्या रिजिड गोष्टीला अडतो आणि तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे वापस येतो. इट्स अ रिफ्लेक्शन. यामध्ये हा जो कन्सेप्ट आहे आता, म्हणजे कोणता कॉम्प्रेशन ऑफ साऊंड, एखाद्या रिजिड नाही का भिंतीवर आदळणे किंवा तर मग त्याचं रिफ्लेक्शन होते, काय होते, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या जर समजून घ्यायच्या असेल मग त्याला फॉर्म्युले वगैरे पण आहे. म्हणजे रिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे ते, तर आपण याला एक साध्या पद्धतीने समजून घेऊया इथे. म्हणजे डोक्यातही बसलं पाहिजे ना, कन्सेप्टही समजला पाहिजे, आणि हे काय झालं इथे आणि याचं उत्तर काय असायला पाहिजे होतं हे सुद्धा आपल्याला इथे समजलं पाहिजे. तर आता सगळ्यात पहिले आपण काय बघूया की तरंग म्हणजे काय. इथं इंग्लिशमध्येच बघूया थोडं, ठीक आहे ना. मराठीमध्ये वगैरे जे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर विज्ञान इन मराठी जे आपण शिकवलेलं आहे आपण विजन गव्हर्नमेंट जॉब या प्लॅटफॉर्मवर एक मॉड्यूलमध्ये, तिथे तुम्ही पाहून घ्यायचं. मराठीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आता काय होतं की भरपूर साऱ्या गोष्टी आपण आपल्या रुटीन यूजमध्ये सायन्सच्या यूज करतो, त्यामुळे आपल्याला समजून जाईल की नेमकं मी सांगण्याचा प्रयत्न काय करत आहे. तर सगळ्यात पहिले आता वेव्ह म्हणजे काय हे समजून घेऊया. वेव्ह काय असतो किंवा तरंग काय असतो की एनर्जीचं नाही का ट्रान्सफॉर्म करणं, म्हणजे ट्रान्सफर करणे. एनर्जीचं म्हणजे त्याचा प्रवास करणे, एखाद्या एनर्जीचा एखाद्या नाही का स्पेसवर, एखाद्या स्पेस पासून किंवा ऑब्जेक्ट पासून तर ऑब्जेक्ट पर्यंत, किंवा मग स्पेस म्हणजे स्पेस किंवा एका ऑब्जेक्ट पासून दुसऱ्या स्पेस किंवा एखाद्या ऑब्जेक्ट पर्यंत. ठीक आहे, जे एनर्जीचं ट्रान्सफॉर्म केलं जातं, ट्रान्सफर प्रवास केला जातं त्याला वेव्ह म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात आलं. त्याच्या माध्यमातून होतो हा, कोणत्या एखादा ऑब्जेक्ट किंवा एखाद्या प्लेसच्या माध्यमातून ट्रान्सफर एनर्जी करतं त्याला वेव्ह म्हणतात. आता वेव्हलेंथ काय असते मग. आता एखादी दोरी नाही का अशी आदळली, तुम्ही एका ठिकाणी नाही का बांधून ठेवली दोरी आणि तुम्ही नाही का त्याला थोडेसे रिलॅक्स केली आणि अशी जमिनीवर आदळत आहात, असा सापासारखा आकार तयार होईल, उभा साप. बरोबर आहे ना, उभा साप म्हणजे अशी खोलवर वर खोल खाली, म्हणजे असं म्हणजे आपला एखादा डोंगर कसा असतो, वर चढायचा नंतर परत खाली जायचं, वर चढायचं नंतर परत खाली जायचं. ठीक आहे, हा जो वेव्ह फॉर्म होतो. आता त्यामध्ये काय करायचं की मध्ये तिथे लाईन मारायची, आणि लाईन मारल्यानंतर मिडल लाईन त्या दोन्हीच्या, म्हणजे वर आणि खाली डोंगराच्या चाललोय ना आपण असं खालीवर खालीवर, तर मध्ये जर लाईन मारली तर त्या लाईन पासून तर त्याच्या जो सगळ्यात वरचा जो पॉइंट राहतो डायग्राम मध्ये जो दिसत आहे तर त्याला म्हणतात आपण अँप्लिट्यूड म्हणतात त्याला. ठीक आहे, आणि आता मग अँप्लिट्यूड ते आहे तर मग वेव्हलेंथ काय आहे हे लक्षात असायला पाहिजे ना. म्हणजे हे शब्द यूज करणार आहोत मी, अँप्लिट्यूड काय, वेव्हलेंथ काय. तर वेव्हलेंथ काय असतं की दोन वेव्ह जे तयार झालेले आहे त्या दोन वेव्ह मधलं जे अंतर आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. जो डोंगराळ नाही का आपल्याला भाग दिसतो त्याला आपण क्रिस्ट म्हणत असतो, जो सगळ्यात मोठा, आणि खालच्या साईडचा जो भाग असतो त्याला ट्रफ म्हणत असतोय. बरोबर आहे, त्या आपल्या वेव्हच्या खालचा भाग. हे थोडंसं माहिती करून घ्या, फक्त शब्द वापरतो तेव्हा मग डोक्यामध्ये आपल्या असलं पाहिजे. आता दोन टाईपचे वेव्ह असतात, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. ज्या गोष्टी आहे ना, कॉम्प्रेशन इथं दोन शब्द दिसलेला आहे आपल्याला, कोणते, संकुचित आणि विरलन. हे दोन गोष्टी समजण्यासाठी मी ज्या काही गोष्टी सांगत आहोत ते माहिती असणे गरजेचं आहे. म्हणजे ते नेमकं काय आहे त्याचा आपल्याला अर्थ समजेल, आणि त्याचा अर्थ जर समजला तर लगेच आपल्याला आन्सरही समजून जातं की नेमकं का बरं होतं आणि कशासाठी होतंय म्हणून. त्यासाठी हे आपण एक 2-3 स्लाइड आपण या पाहणार आहोत. इथे स्लाइड म्हणण्यापेक्षा ही माहिती घेत आहोत की कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन जे दिलेले आहे, दोन याच्यामध्ये दिलेले आहे ना ऑप्शनमध्ये, तर ते नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी. आता तुम्हाला हे माहिती झालं वेव्ह काय आहे, वेव्हलेंथ काय आणि अँप्लिट्यूड काय आहे. ठीक आहे, तर आता बघूया की वेव्हचे दोन टाईप पडतात. दोन टाईप कसे पडतात. एक पडतो ट्रान्सफर वेव्ह. बरोबर आहे, ट्रान्सवर्स वेव्ह असतो की ज्याची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट, त्याच्या पार्टिकलची जी मुवमेंट आहे ती 90 डिग्री असते, परपेंडिक्युलर असते त्याच्या डायरेक्शनला. बरोबर आहे, जो त्याची जी डायरेक्शन आहे वेव्हची तर ती त्या वेव्हला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री असते, तो असतो ट्रान्सफर वेव्ह. बरोबर, हा जो वेव्ह आहे
तो असा अप आणि डाऊन असा वेव्ह आपल्याला दिसतो, अप आणि डाऊन आलेला, अप आणि डाऊन आलेला. आणि ही जी वेव्ज आहे ती लाईट मध्ये आपल्याला दिसून पडते. ट्रान्सव्हर्स वेव्ज कोणते असतात? लाईटची असतात. ठीक आहे ना? ठीक आहे, लाईट जे असतं ते ट्रान्सफर वेव्ज असतात, लाईट जो आपण पास करतोय ते. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह बघूया आपण, की याची जे पार्टिकल जे आहे, पार्टिकल त्याची मुवमेंट जी आहे ती आपल्या डायरेक्शन जी आहे वेव्हची त्याच्या पॅरलल दिशेनं असते, त्याच्या पॅरलल दिशेने म्हणजे त्याच्या एक समसमान दिशेनंच त्याची ट्रॅव्हलिंग असते लॉन्जिट्युडनल वेव्हची. आणि हा जो लॉन्जिट्युडनल वेव्ह जो आहे याला आपण कॉम्प्रेशन वेव्ह सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? कॉम्प्रेशन वेव्ह. आणि साऊंड जो आहे म्हणजे आवाज जो आहे, ध्वनी तरंग जे आहे ते लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. हे ठीक आहे. डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला ते दिसून पडतंय की नाही का, ट्रान्सफर वेव्ह कोणता आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह कोणता. इथे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? ध्वनी तरंग दिलेला आहे. म्हणजे आपला ध्वनी तरंग म्हणल्यावर काय झालं? हा झाला. हे कशी दिसत आहे? ध्वनी तरंग कशा प्रकारचा असतो? म्हणजे ध्वनी तरंग एखादी स्प्रिंग जी आहे ना, खूप लांब स्प्रिंग जी आहे, स्प्रिंग माहिती आहे ना, गोल 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 असते, तर ती स्प्रिंग जी आहे तर तो असतो आपला लॉन्जिट्युडनल वेव्ह. ठीक आहे. आणि स्प्रिंगला जर समजा आपण मोठ्या स्प्रिंगला जर समजा एका ठिकाणी लावून हलवत जर आहोत, वर खाली होत आहे पूर्ण स्प्रिंग, तर तो ट्रान्सफर वेव्ह असतो. त्याच्याशी संबंध नाही आपला ट्रान्सफर वेव्हचा, आपला आहे संबंध लॉन्जिट्युडनल वेव्हचा, जो कॉम्प्रेशन वेव्ह असे सुद्धा त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? कॉम्प्रेशन वेव्हज. आता महत्वाचं, आता परत आता कॉम्प्रेशन आणि आता रेअरफॅक्शन काय आहे, बरोबर आहे ना. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन हे कोणत्या गोष्टीमध्ये घडेल? मग स्प्रिंग जे आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह त्यामध्येच ही गोष्ट घडते. कोणती? कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. हे लक्षात ठेवा. आपण आता त्या डेफिनेशनवर आलो. हे डेफिनेशन जर समजली आपल्याला का मग आपलं आन्सर पाहल्या पाहल्या आपल्याला समजून जाईल की आन्सर कोणता आहे. बाकीचे आन्सर का बरं नाही आहे हे आपल्याला पाहण्याची गरज सुद्धा इथे राहणार नाही. बरोबर आहे. तर आता कॉम्प्रेशन, आता एखादी स्प्रिंग जी आहे, स्प्रिंग अशी ताणवून घ्या. ठीक आहे. तर कॉम्प्रेशन म्हणजे काय असतं की जी आपली लॉन्जिट्युडनल साऊंड वेव्ह जो आहे, लॉन्जिट्युडनल साऊंड वेव्ह आपला, तर जेव्हा ही स्प्रिंग अशी जवळजवळ पकडतो ना, असं थोडीशी दाबली आपण स्प्रिंग आणि जवळजवळ पकडली, त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. ठीक आहे ना. म्हणजे त्याला आपण संकुचित करणे, त्याला दोन्ही साईडनं दाबून देणे. म्हणजे आपल्या पेनामधली जी स्प्रिंग राहते ना, कांडीला राहायची आपली, दोन्ही साईडनं अशी दाबल्या जवळ येतात बघा ते गोले, ते म्हणजे कॉम्प्रेशन आहे. आणि त्या स्प्रिंगला थोडंसं जर ताणवून जर पकडलं, थोडं ताणवून दोन्ही काठ असे ओढून जर घेतले तर त्याला आपण रेअरफॅक्शन असे म्हणतो. हे लक्षात आलं. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन काय आहे? ठीक आहे ना. स्प्रिंगला दाबून पकडला दोन्ही साईडने तर कॉम्प्रेशन, स्प्रिंगला थोडंसं दूर दोन्ही काठाने जर ओढून पकडला तर रेअरफॅक्शन आहे. हे लक्षात ठेवा. आता आपल्या मेन क्वेश्चन कडे आपण येऊया. इथं काय म्हणलेलं आहे की एखादं ध्वनी तरंग जे आहे ते आपल्या एखाद्या रिजिड वॉलवर आदळलं. आपण रिजिड वॉल म्हणजे काय असते? ठीक आहे ना. म्हणजे एकदम खंबीर एक गोष्ट उभी आहे, त्याच्या आरपार काहीही जाऊ शकणार नाही. एक नॉर्मली काय असतं की एखादा वेव्ह जर एखाद्या गोष्टीवर जर पडला तर 3 प्रकार त्याच्यासोबत घडत असते. एक तर तो रिफ्लेक्ट होईल, म्हणजे त्याला लागेल आणि वापस येईल. एक तर त्याच्या थ्रू तिकडे चालला जाईल, मागच्या साईडला जर समजा तो थोडासा पोर्शन जो आहे भिंतीचा तो थोडासा ट्रान्सपरंट वगैरे असेल, म्हणजे त्याची ताकद याची ताकद जास्त असेल, तो एक तो आरपार जाईल. बरोबर आहे. किंवा काही आरपार जाईल आणि काही रिफ्लेक्ट होईल. बरोबर आहे. किंवा तो पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेईल, म्हणजे आरपारही जाणार नाही, रिफ्लेक्टही होणार नाही आणि तो पूर्णच्या पूर्ण ऍब्झॉर्ब करून टाकेल, त्याला पूर्ण स्वतःमध्ये विलीन करून टाकेल. असे 3 प्रकार असतात. ठीक आहे. पण इथे काय म्हटलेलं आहे आता, एक सरळ गोष्ट की रिजिड वॉल आहे, म्हणते खूप रिजिड वॉल म्हणजे सरळ गोष्ट आहे, त्याच्या आरपार जाऊ शकत नाही आणि ते त्याला ऍब्झॉर्ब सुद्धा करू शकत नाही. फक्त आणि फक्त काय होऊ शकतं, त्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं, एकदम मागे येऊ शकतं इथे. ठीक आहे. रिफ्लेक्शनच होऊ शकतं रिजिड वॉल असल्यामुळं. आता काय म्हटलेलं आहे की हा साऊंड वेव्ह जो आहे, हे जी स्प्रिंग जी आहे, ठीक आहे ना, स्प्रिंग सारखं जे पोर्शन होतं आपला लॉन्जिट्युडनल वेव्हचा, ती स्प्रिंग जोराने नाही का त्याच्यावर आदळली म्हणते येते. कशावर? त्या रिजिड वॉलवर. आता जोराने जर आढळली तर एक साप पकडा. आता स्प्रिंग थोडंसं डोक्यातून काढू नका, सापासारखं ते एक गोष्ट गेली आणि जोराने नाही का त्या याच्यावर आदळली, कशावर? एखाद्या भिंतीवर आदळली, तर ते काय होईल माहिती आहे का? जोराने आदळल्यावर
ते पूर्ण एका ठिकाणी गोळा नाही होणार, संकुचित नाही होणार. म्हणजेच इथं काय झालं, कॉम्प्रेशन झालं. ती एवढ्या जोरात आदळते की आदळल्यानंतर ती आरपार जाऊ शकत नाहीये. आदळल्यामुळं कॉम्प्रेशन झालं, खूप जोरानं आदळल्यामुळं तो तशीच्या तशीच ती रिटर्न वेव्ह तयार होते. बरोबर आहे. म्हणजे तशीच्या तशी असा गेला, सापासारखा आदळला कॉम्प्रेशन होऊन जोरात, आणि तसाच तो पलटला साप त्याच्या खालच्या साईडने आणि वापस आला. म्हणजेच काय झालं, इथं सरळ सरळ होतं की कॉम्प्रेशन तर होतच होतं खूप जोराने धडकल्यामुळं, आणि त्याचा फेज चेंज होतो 180 डिग्रीमध्ये. म्हणजे एखाद्या भिंतीला जर लागली ती आणि तिथूनच जर पटकन त्याच उलट्या दिशेनं जर वापस आली तर 180चा कोन केला आणि वापस आली ती. म्हणजेच याचं ऑप्शन काय होतं माहित आहे का, 100 जे पहिलं जे ऑप्शन आहे याचं, हे याचं आन्सर होऊन जाते. हे लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात बसलं असेल नसेल माहिती नाही, पण त्याचं पहिलं आन्सर होतं. इथं काय म्हणलेलं आहे की कॉम्प्रेशन होईल आणि त्याचा फेजच चेंज होणार नाही म्हणते सेकंड ऑप्शन मध्ये. आता ती एवढ्या जोरानं आदळत आहे ती जाऊन वेव्ह, पण आपण इकोसिस्टीम जो म्हणता ना, साऊंड वेव्ह आहे ना, तो साऊंड वेव्ह आहे. आपण नॉर्मली एखाद्या त्या डोंगराळ प्रदेशात गेलं ना, आवाज जरी केला तर ते आपल्या रिफ्लेक्शन येत आहे ना, लॉन्जिट्युडिनल वेव्ह परत येत आहे ना, तो कॉम्प्रेशन होऊन. ठीक आहे ना. त्याच प्रकारे म्हणजे त्याची अवस्था बदलत आहे ना, तो वापस येतो लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपला, म्हणून अवस्था बदल होणार नाही, हे चुकीचं ठरते. तिसरं आहे रेअरफॅक्शन विथ फेज चेंज म्हणते ते बाय 90 डिग्री, किंवा म्हणजे 90 डिग्रीने त्याचे विरलन होईल, म्हणजे 90 अंशांनी π/2 ने. आता एक सरळ सरळ गोष्ट आहे, तो जोऱ्याने आदळत आहे भिंतीवर, तर ती स्प्रिंग रिलॅक्स कशी होईल. आपण काय म्हणलेलं, रेअरफॅक्शन म्हणजे स्प्रिंग रिलॅक्स होणे, म्हणजे अशी दूर दूर होणे. दूर कुठं होत आहे, तिथं कॉम्प्रेस होत आहे ना. रेअरफॅक्शन इथं दोन्ही ठिकाणचे जे शब्द आहे ते खतम होऊन जातात आणि तो पॉइंटच फिनिश होऊन जातो. म्हणजेच आपलं याचं आन्सर काय होतं, पहिलं 180 अंशांनी पाय अवस्था संकुचित होईल. म्हणजे थोडं इंग्लिशमध्ये पटकन समजून जाईल, कॉम्प्रेशन विथ अ फेज चेंज ऑफ बाय 180 डिग्री मारेल, कॉम्प्रेशन होईल खूप जोराने आणि वापस येईल. ठीक आहे. हे आलं डोक्यामध्ये तुमच्या, चांगल्या प्रकारे डोक्यात आलं असेलच. नेक्स्ट क्वेश्चन हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, म्हणजे लॉजिकही लागू शकते, आणि जर थोडंसं फ्रेश माइंडने जर सोडवला ना तर पटकन लॉजिकच लागते त्याचं, आणि माहिती पण आहे म्हणा मॅक्झिमम लोकांना. ही गोष्ट सुद्धा वाचनात भरपूरदा आलेली आहे. पुढील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे, दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते. ठीक आहे. म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते. मग पर्याय त्यांनी दिलेल्या दोन्ही विधाने चूक आहे. ए विधान बरोबर आहे, बी त्याची कारणमीमांसा आहे. ए विधान बरोबर आहे, बी त्याची कारणमीमांसा नाही आहे. ए बरोबर परंतु बी चूक आहे. टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट म्हटलेला आहे, आणि त्याची रिलेटिव्ह जे स्पीड आहे ती अर्थ सोबत नाही का 0 आहे म्हणलाय. ठीक आहे ना. म्हणजे काय आहे की तो पृथ्वी सोबतच फिरत आहे. जसजशी पृथ्वी फिरते त्याची रिलेटिव्ह स्पीड 0 आहे, म्हणजे सारखेच आहे ते. ही जेवढी मूव्ह होणार ती तेवढीच मूव्ह होत आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एक सरळ गोष्ट आहे, मी इकडनं नाही का आपण नाही का ज्या स्पीडनं पळत म्हणण्यापेक्षा मी एक गाडी नाही का अशी माझ्या स्पीडनं एक 40च्या स्पीडनं चालवत आहो, आणि सायमल्टेनियसली दुसरा व्यक्ती पण माझ्या बरोबर ॲक्युरेट 40च्या स्पीडनं सेम गाडी चालवत आहे, सेम गाडी. आम्हाला काय वाटणार दोघांनाही की आम्ही दोघंही सोबतच आहोत. ठीक आहे ना. म्हणजे पोझिशन सेम आहे ना दोघांचीही. त्यालाच म्हणतात त्याच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांची गती एकमेकांच्या काही वेगवेगळी नाहीये, ते सोबतच फिरत आहे, जशी आहे तशी. ठीक आहे. सोबत फिरत आहे. मग सरळ गोष्ट आहे, जर ते सोबतच जर फिरत आहे, माझ्या गाडीमध्ये एक जर माणूस मागच्या साईडला बसलेला आहे, त्याच्या गाडीमध्ये एक जर माणूस मागच्या साईडला बसलेला आहे, एकमेकांनाही एकाच जागेवर दिसणार ना त्यांना. समजत आहे ना तुम्हाला काय म्हणताय. दोघही जण एका स्पीडनं चाललेले आहे, आणि मागच्या, आता मी तर समोर पाहत गाडी चालवत आहो, त्यामुळे मी पाहणार नाही बाजूला. चुकून माझी स्पीड चेंज झाली तर मी काय करतोय, माझ्या मागे एक बसवलाय 4 व्हीलर मध्ये, त्याच्या मागे एक 4 व्हीलर मध्ये बसवला. ते एकमेकांना बघत आहे. या दोघांनाही ते स्थिर दिसतात, ते पुढे किंवा मागे दिसत नाही. त्यांना असं वाटते गाडी एकाच ठिकाणी थांबून आहे, यालाही वाटते गाडी एकाच ठिकाणी थांबून आहे, असं त्यांना फील होईल. इमॅजिन करत आहोत आपण. ठीक आहे ना. फील होईल आणि ते एकमेकांना सारख्याच ठिकाणी दिसेल. म्हणजेच काय, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते. बरोबर आहे ना. जर दोघांची स्पीड सारखीच आहे, द स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह टू अर्थ इज 0 आहे, त्याचमुळं काय होऊन जातं की पृथ्वीवरील नाही का माणूस जेव्हा पाहतोय तेव्हा त्याला नाही का
तो स्टेशनरीत दिसतो एका ठिकाणी, कारण की हा एकाच ठिकाणी आहे. एक एक्झाम्पल आणखी आपण घेऊया का? एक एक्झाम्पल असं आहे की मी पृथ्वीवर नाही का मी एंटिना लावला कोणत्या तरी गोष्टीचा, ठीक आहे, एंटिना लावला. मला काय दररोज नाही का त्या एंटिनाची पोझिशन चेंज करावं लागते का? पहिले करावं लागायचं जुन्या टीव्यांना, असं थोडंसं हलवा, म्हणजे इकडे तिकडे करा, मग त्यानंतर टीव्ही दिसायला लागायची. परंतु एक नॉर्मल आपण म्हणू की सिग्नलचा एक एंटिना आहे, बरोबर आहे, अँटिना आहे सिग्नलचा. तो एका पोझिशनला एकदा फिक्स केला मी, कारण नंतर मला त्याची पोझिशन चेंज करावी लागत नाही. सॅटेलाइट मधनच हे येणार आहे ना, त्याला वेव्हज येणार आहेत, बरोबर. कम्युनिकेशन त्यांचंच होणार आहे सॅटेलाइट आणि त्या अँटिनाचं, परंतु त्याची पोझिशन मला चेंज करावं लागत नाही, कारण की तो एकाच नाही का त्या सापेक्षपणे शून्य आहे. त्याची अँटिनाची ते मला गरज पडत नाही, ठीक आहे. त्यामुळं याचं म्हणजे उत्तर काय होईल की 2 नंबरचं ऑप्शन होईल. ए बरोबर तर आहेच आहे, त्याची दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य आहे आणि म्हणूनच उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते, ठीक आहे. एक एक्झाम्पल जर पाहिलं आणखी थोडीशी माहिती म्हणून, तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जो आहे, म्हणजे तो आपल्या जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये नाही का फिरत असतो. तो आपला एक अराउंड नाही का पृथ्वीपासून नाही का 35,785 किलोमीटर वगैरे आहे, ठीक आहे ना. तो पृथ्वीसोबत फिरत राहतो आपल्या आकाशामध्ये, ठीक आहे. आणि तो सॅटेलाइट जरी फिरत आहे तरी आपण जर त्याला जर पाहिलं खाली, म्हणजे तो सॅटेलाइट आपल्याला नाही का एका ठिकाणी दिसणार, आपण जर व्यवस्थित त्याला जर बघत आहोत तर, म्हणजे अर्थवरनं. म्हणजे तेच एक्झाम्पल त्याचं आपण असं म्हणू शकतो, अँटिनाचं एक्झाम्पल त्याला आपण देऊ शकतो, ठीक आहे. तर हा होता आता प्रश्न, म्हणजे याचा आन्सर ते डोक्यामध्ये बसूनच जाते पक्क. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आपण भरपूरदा कार्बन डेटिंग हा शब्द ऐकलेला आहे. कार्बन डेटिंग किंवा मग कार्बन 14 कालमापन पद्धती आहे, रेडिओ कार्बन और कार्बन 14 डेटिंग असे शब्द ऐकलेले आहेत. परंतु इथे आता तुम्हाला एक थोडंसं म्हणजे वाचलेलंच आहे हे, पण तरी सुद्धा थोडं कन्फ्यूज होऊ शकते की आता खूप दिवसाचं सोपी गोष्ट होती म्हणून वाचली नाही म्हणून. प्रश्न हा आहे की विचार करा म्हणते 2 वाक्यांचा, त्यामध्ये मग सत्य असत्य काय दोन्हीमधनं शोधा. तर पहिलं वाक्य आहे, मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते, या दोघांचे गुणोत्तर बदलत असते म्हणते. आणि सेकंड ऑप्शन आहे, किरणोत्सारी कार्बन 14 म्हणजे ते रेडिओ जे आहे 14 कार्बन, ते समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बी जे आहे ते तर माहीतच आहे आपल्याला, किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकांचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात, हे फिक्सच आहे. पण किरणोत्सारी कार्बन आहे का हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ठीक आहे ना. कार्बन 14 डेटिंग मध्ये येतच, नावच आहे, पण आता किरणोत्सारी का बरं तिथे. परत मृत प्राणी अथवा वनस्पतीमध्ये यांचे का बरं गुणोत्तर बदलते, या गोष्टी आता हे 2 ऑप्शन दिलेले आहे. खाली मग आहे की एक सत्य आहे, दुसरं त्याची कारणमीमांसा आहे, एक दोन्ही पण विधाने चूक आहे, एक विधान सत्य आहे आणि बी चूक आहे, आणि ए आणि बी एकमेकाशी संबंधित नाही असं म्हटलेलं आहे. याचा कन्सेप्ट आपण थोड्या प्रमाणात जाणून घेऊया. तुम्हाला या ऑप्शन मध्ये लक्षातच येऊन जाते की नेमकं उत्तर काय आहे कन्सेप्ट जाणून घेतल्यानंतर. तर जे काही प्राचीन अवशेष असतात तर ते प्राचीन अवशेषाचं नाही का जे लाईफ आपल्याला काढायचे किंवा कालमापन त्याचं काढायचं आहे, तर ते कालमापन काढण्यासाठी त्याचं प्रमाण काढण्यासाठी भौतिक रासायनिक पद्धतीमध्ये सगळ्यात प्रसिद्ध पद्धत आहे ती म्हणजे कार्बन डेटिंग. आणि ही ज्या काही प्राचीन वस्तू आहे त्यामध्ये किरणोत्सारी कार्बन 14 जो असतो, किरणोत्सारी हा शब्द वापरला मी, तर हे जे समस्थानिक आहे याचे प्रमाण म्हणजे सध्याचे जे काही जैविक नमुना आहे त्याच्या प्रमाणाच्या तुलनेत मोजणे आहे. म्हणजे सध्याचं नाही का त्याचं जे प्रमाण आहे ते त्याचं जे जुनं प्रमाण, आता किरणोत्सारी म्हणजे जे काही प्राचीन कार्बन 14 आहे ते समस्थानिकाचे प्रमाण आत्ताचे जे आहे त्यावरनं नाही का त्याचं मोजमाप करणे प्रमाणामध्ये, ते असते आपलं कार्बन डेटिंग, बरोबर. आणि हे जे कार्बन डेटिंग आहे ते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलर्ड फ्रँक लिबी, बरोबर, यांनी शोधून काढलं होतं. आणि
त्यांनी 1949 मध्ये शोधलं आणि 1960 मध्ये त्यांनी ते परिपूर्ण पण केलं होतं आणि 1960 मध्ये त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. आणि त्यांनी इतिहासामध्ये हे जे कार्बन 14 कालमापन पद्धती किंवा कार्बन 14 डेटिंग पद्धती आहे ही आणून एक प्रकारची क्रांतीच घडवलेली आहे. म्हणजे जे काही डायनासोर सापडतात आपल्याला त्याचं वय कसं काय काढायचं, जे अवशेष सापडतात की किती वर्षापूर्वीचे होते, इथे राहायला कोण होतंय, बरोबर, हडप्पा संस्कृती कधीची, म्हणजे एखादं त्यांचं काही सापडली वस्तू वगैरे, तर ती सजीव निर्जीव सगळं झालं यामध्ये. ठीक आहे ना. तर आता ते कसं काय, तर आपल्याला आता माहिती, आता कन्सेप्टकडे चाललो. आता हे एक ओव्हरऑल माहिती होती, आता कन्सेप्टकडे चाललो की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जे काही सजीव असतील, निर्जीव आहे, बरोबर, म्हणजे वस्तू ज्या आहे त्यामध्ये कार्बन हे एक मूलद्रव्य आढळते. कार्बन सगळ्यांमध्येच आहे, सजीव असेल निर्जीव असेल. ठीक आहे. आणि हा जो कार्बन आहे सजीव आणि निर्जीव लोक म्हणजे त्या गोष्टींमध्ये, याचं आपल्याला नाही का हस्तांतरण दिसते, म्हणजे यातनं त्यात चाललंय, त्यातनं यामध्ये चाललं. मग ते म्हणजे एक सरळ गोष्ट आहे की मग काही प्राचीन कालखंडामध्ये कोळसे असेल, हाडं आहेत किंवा मग कोणत्या काही वस्तू आहे, यामध्ये पण सुद्धा आपल्याला कार्बन हा घटक दिसतोच आहे. म्हणजे ती वस्तू जर जमिनीत जरी पुरून आहे तरी सुद्धा तो आपल्याला कार्बन त्यामध्ये तो कंटेंट तशाचा तसा दिसतोच आहे. आणि या वस्तूंचे मग जर समजा वय काढायची असेल तर त्यासाठी मग हा जो कार्बन आहे तो कालमापन पद्धतीने करता येते. ठीक आहे. आता आपण बघूया कार्बन हे जे आहे, आता इथे नावं जे आले, कार्बन 12, कार्बन 14, बरोबर आहे, आणखी कार्बन 13 सुद्धा असतो. हे नेमकं काय. आता आपल्याला माहिती आहे की कार्बनची जे समस्थानिके आहे निसर्गामध्ये ती कोणकोणती आहे. एक कार्बन 12 आहे, कार्बन 13 आहे आणि कार्बन 14 आहे. असे 3 प्रकार आढळतात आपल्याला त्याचे समस्थानिके. कार्बन 12 आणि कार्बन 13 जे असते ना, तर हे समस्थानिक स्थिर असतात. हे लक्षात ठेवा, स्थिर आहे 12 आणि 13, आणि ते भरपूर प्रमाणामध्ये नाही का आढळतात. ते भरपूर प्रमाणामध्ये आढळतात 12 आणि 13. कार्बन 14 जो आहे तो अस्थिर आहे आणि तो किरणोत्सारी आहे. तो अस्थिर असून किरणोत्सारी आहे, रेडिएशन होतं त्यामध्ये. ठीक आहे. आणि तो खूप कमी प्रमाणामध्ये आढळणारा समस्थानिक आहे. हे लक्षात आलं ना. म्हणजे किरणोत्सारी शब्द आपला बरोबर झाला, सेकंड ऑप्शन आपलं बरोबर आहे की डेटिंग तर होतेच होते कार्बन 14 आणि किरणोत्सारी सुद्धा आहे, म्हणजे सेकंड आपला बरोबर आहे. ठीक आहे. इथे आता बघूया ऑप्शन मध्ये, इथं सरळ समजून जाते इथे कोणता आहे. इथे पहिलं ऑप्शनच होऊन जाते, कारण की बाकीच्या मध्ये नाही का बी बरोबर आहे असं कुठेही दिलेलं नाही. दोन्ही विधाने चूकच म्हटलेलं आहे. सेकंड मध्ये, थर्ड मध्ये बी चूक म्हटलेलं आहे आणि फोर्थ मध्ये एकमेकाशी संबंध नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिला आणि चौथ्यामध्ये आता सध्या टाय आहे आपली, म्हणजे मधले तर 2 कटले. ठीक आहे. तर आता हे जो अस्थिर आपला कार्बन आहे किरणोत्सारी कार्बन 14, तर हा खूप कमी प्रमाणामध्ये आढळतो. याच्या केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन असतात आणि 8 न्यूट्रॉन सुद्धा असतात. आता याचं केंद्रक जे आहे ते अस्थिर आहे. ठीक आहे. ते केंद्रक अस्थिर असल्यामुळं कार्बन 14 मधले नैसर्गिकरित्या बीटा पार्टिकल जे आहे ते म्हणजे नेहमीच असे बाहेर पडत असतात. नेहमीच ते आता किरणोत्सारी आहे ना, किरणोत्सारी असल्यामुळे ते बाहेर पडतच असतात सतत. आणि यामुळे काय होतं की कार्बन 14 जे आहे ते आता कमी होत जाईल ना, त्यामधलं किरणोत्सार होत आहे, बीटा पार्टिकल बाहेर पडत आहे, तर त्याचा ऱ्हास होत जातो, तो कमी होत जातो. आणि जसा मग काळ जात राहील तसं त्या कार्बन 14च्या परिणामातही वस्तुमानात म्हणा, त्याच्या पूर्ण त्या ओव्हरऑल याच्यामध्ये घट होत जाते, ऱ्हास होत जाते. हे लक्षात आलं आतापर्यंत काय म्हणत आहे मी. आता आपण म्हटलेलं आहे की आपण कार्बन 14 ने नाही का डेटिंग करतो, निर्जीव वस्तू असो की सजीव वस्तू असो. मग ते कशी काय, म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन येतो कुठून. तर कार्बन 14 जो आहे ना तो वातावरणामधील जे वायू आहे त्याच्यासोबत नाही का संयोग पावतो, म्हणजे रिॲक्शन करतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड तयार होतो वायूमध्ये, म्हणजे वातावरणामध्ये मग तो पसरला ना, वातावरणामध्ये आलाच. आता कार्बन डायऑक्साईड मध्ये तो कार्बन 14 गेला. त्याच प्रकारे समुद्राच्या पाण्यामध्येही तो विरघळतो, म्हणजे पाण्यातही तो विरघळत आहे, पाण्यातही गेला, वायूमध्ये पण गेला. आता वायू पण आपण इनहेल करत आहोत, पाणी पण आपण पित आहोत. ठीक आहे. कुठं ना कुठं संपर्क येतच आहे सजीव आणि निर्जीव वस्तूला त्याचा. ठीक आहे. आणि वातावरणातील मग जो काही आता कार्बन 12 आणि 13 जो आहे, आता मग 12 आणि 13चं काय होते, तर यांचं जे प्रमाण आहे ते ठराविक असते, ते काही बदलत नाही 12 आणि 13चं. म्हणजेच काय होतं
की आपण पृथ्वीवर म्हणा किंवा इथे जे वनस्पती जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया करतात, म्हणजे जे अन्न तयार करण्यासाठी ज्या काही आपलं कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात, ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये कार्बन 14 आलंय. आणि हे होताना काय होतंय मग की कार्बन 12 बरोबरच कार्बन 14चा सुद्धा नाही का त्या वनस्पतीच्या पेशीमध्ये नाही का त्याचा शिरकाव होऊन जातो, म्हणजे झाडामध्ये गेला. प्राणी आता वनस्पती खातात, मग त्यामध्ये सुद्धा कार्बन 14 गेला. आता प्राणी शरीरात नाही का परत प्राण्याच्या शरीरात गेलाय ते. आता प्राणी आणि वनस्पती जोपर्यंत जिवंत आहे त्यांच्यामध्ये मग हा कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं जे काही प्रमाण आहे ते वातावरणातील जे काही कार्बन 14 आणि कार्बन 12 आहे यांच्याच प्रमाणा इतकं असते. म्हणजे वातावरणातलं आणि त्या सजीव गोष्टीमधलं हे सारखंच असते. त्यामुळे काय होतं की प्राणी आणि वनस्पती आता जर मृत पावले, ते जर मेले, ठीक आहे, तर त्यांच्यातील हे प्रमाण मग आता बदलू लागते जर मेले तर. कारण जेव्हा नाही का त्याची मृत्यू होतो, जोपर्यंत सजीव आहे तोपर्यंत काही नाही, पण जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो अस्थिर कार्बन 14 काय होतो, तो किरणोत्सारी होऊन जातो आणि त्याचे विघटन सुरू होते. त्यामधनं बीटा प्रारण बाहेर निघायला लागतात. बरोबर आहे, त्यामधनं बीटा किरण बाहेर निघायला लागतात आणि कमी कमी होत जातात. जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा सजीवामध्ये कार्बन 14चे प्रमाण सारखंच असतं आणि बाहेरील वातावरणाच्या प्रमाणा इतकं असतं आणि ते कमी कमी होत जातं. त्याची हाफ सायकल जी दिलेली आहे, त्याची हाफ लाईफ जे दिलेली आहे ती 5730 ची दिलेली आहे. ठीक आहे, म्हणूनच काय होतं की धान्य असेल, कोळसा असेल, हाडं असेल, शिंपले असेल, काही वस्तू असेल, याचे उत्खनन जेव्हा आपण करतोय तेव्हा यामध्ये नाही का आपल्याला याचं कालमापन आपल्याला इझी पद्धतीने करता येते. बरोबर. मग आता पहिला ऑप्शन काय म्हटलं होतं आपण, पहिला ऑप्शन काय म्हटलं, मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते. म्हणजे हे बरोबर आहे, बदलत आहे ना ते. आणि किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वय मापनामध्ये करतात, हे बरोबर आहे. म्हणजे ए विधान सत्य आहे आणि बी विधानाची कारणी मीमांसा आहे, कारण की त्याचं गुणोत्तर बदलत आहे आणि त्याच्याच याच्यावरनं आपण त्याचं मग एज कॅल्क्युलेट करतो. त्याचा फॉर्म्युला वगैरे काय आहे, कसं काढलं जातं, तो तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. ते तुमच्यासाठी काही गोष्टी ठेवूया, एकूण एक गोष्ट ते काय सांगायची, बरोबर आहे, ते तुमच्यासाठी ते बघून घ्यायचं. म्हणजे याचं उत्तर काय होईल, याचं उत्तर काय होत आहे, पहिलं जे आहे की ए सत्य आहे आणि बी त्याची विधानाची कारणी मीमांसा आहे, हे त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की खालीलपैकी रिकामी जागा कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केल्या जाते. ठीक आहे ना, इथं काय केल्या जाते, कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केल्या जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे काय आहे बा, इथे मग 4 ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. बडिंग आहे, लेअरिंग आहे, कटिंग आहे आणि ग्राफ्टिंग दिलेलं आहे. आता बडिंग म्हणजे याचे चारीचे आपण अर्थ बघूया, म्हणजे आपल्याला समजून जाते की नेमकं कोणतं आहे. आता बडिंग मध्ये काय असतंय की एखादं पार्ट आहे, म्हणजे ईस्ट पकडा तुम्ही, या ईस्ट अल्गी मधला, तर त्यामध्ये काय होतं की त्यालाच नाही का एक सब पार्ट तयार होतं, बड तयार होतं साईडला, म्हणजे त्याचाच एक थोडा पार्ट एक्सटेंडेड होऊन जातो. मग तो पार्ट काय होतो, जोपर्यंत मॅच्युअर होत नाही तोपर्यंत तो त्याच्या शरीरावर, त्या पॅरेंट सेलच्या शरीरावरच तो जगत राहतो. जसा थोडा मॅच्युअर होईल तो तिथनं डिटॅच होतो आणि नवीन मग नाही का ईस्ट तयार होऊन जाते तिथे. ठीक आहे, आणि तिथे तयार होऊन जाते. बरोबर आहे, त्याला बडिंग म्हणतात. म्हणजे एका पॅरेंट सेलपासून दुसरा पॅरेंट सेल तयार होणे, डिटॅच होऊन. ठीक आहे, हे असतं बडिंग. आता लेअरिंग काय असते, लेअरिंग सेकंड ऑप्शन आहे. यामध्ये काय होऊन जातं की एखादं जे नाही का झाड, एखादं प्लांट जे आहे, तर त्याला थोडं बेंड करायचं आणि त्याची जी काही स्टेम राहते, बरोबर आहे, त्याची जी काही फांदी आहे ते काय करायची, ते बेंड थोडीशी करून आपले जे काही माती असते तर त्या मातीमध्ये नाही का आपलं त्याला म्हणजे खोचून द्यायचं. म्हणजे त्याचीच ब्रांच एक घ्यायची, स्टेम घ्यायची आणि ती दुसऱ्या आता साईडला मातीमध्ये खोचून द्यायची. त्याला आपोआप त्याला मुळा येणं सुरू होतात आणि मग तिथनं आपल्याला एक नवीन झाड मिळून जाते. आणि ते जर झाड मिळालं तर मग ते सरळ थोडं तोडायचं आणि मग आपलं दुसरीकडे लावून देतं. मुळं आल्या म्हणजे कुठेही लागू शकतं इथे, म्हणजे फांदीपासूनच ते तयार होऊन जातं. तिसरं आहे कटिंग. कटिंग मध्ये काय होतं की काही जो स्टेमचा पार्ट जो आहे, बरोबर आहे,
काही जो स्टेमचा पार्ट जो आहे ज्याला नोड्स आहेत किंवा इंटर नोड्स आहे असे थोडे नाही का असे प्रोजेक्शन आलेले आपल्याला दिसतात, थोडेसे असे थोडे खड्यासारखे नाही का त्याला आलेले जे दिसतात प्रोजेक्शन, बरोबर आहे. ते काय करायचं, तो प्रोजेक्शन असलेला भाग पाण्यामध्ये किंवा नाही का मग थोडी ओलसर माती घ्यायची आणि त्या मातीमध्ये नाही का आपले लावून द्यायचं, ठीक आहे. आणि ते जेव्हा आपण नाही का लावून देतोय तर तेव्हा मग तिथे नवीन प्लांट तयार होते, त्याला म्हणतात कटिंग, ठीक आहे. आता आलंय ग्राफ्टिंग. तर ग्राफ्टिंग मध्ये काय होऊन जातं की सरळ सरळ नाही का एका झाडाचं नाही का खोड घेतात, बरोबर आहे, स्टेम घेतात आणि दुसऱ्या नाही का याचं रूट घेतात म्हणजे त्याचं मूळ घेतात आणि बरोबर आहे. आणि या दोघांचं नाही का जे कॉम्बिनेशन जे करून नाही का एक आपलं नवीन प्लांट तयार केलं जातं. म्हणजे इथं आपलं ऑप्शन काय होऊन जाईल, इथे सरळ सरळ उत्तर काय होतं याचं, ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केल्या जाते. हे इथं सरळ सरळ स्पष्ट होऊन जाते. याचा ऑप्शन नंबर आहे 4 उत्तर. इथं बडिंगचं एक्झाम्पल आपण पाहिलेलंच आहे, ईस्ट म्हणून, ठीक आहे. लेअरिंगचं एक्झाम्पल पाहायचं असेल तर आपलं गुलाबाचं झाड आहे, बरोबर, त्याचं लेअरिंग करता येते. कटिंगमध्ये सुद्धा गुलाबाचं झाडाचं करता येते, तसंच रास्बेरी वगैरे आहे त्याचं करता येते. ग्राफ्टिंगमध्ये नाही का आपलं जे ॲपलचं झाड असतंय, ठीक आहे ना, सफरचंदाचं, त्याचं करता येते, म्हणजे स्पेशल टाईप ऑफ जे फ्रूट असतात त्या झाडांचे. परत नाही का आपलं चेरीचे झाड आहे त्याचं करता येते, सायट्रस फूड आहे त्यासाठी सुद्धा हे करता येते. हे एक्झाम्पल हे थोडं डोक्यामध्ये ठेवून द्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. म्हणजे इझी मधला क्वेश्चन होता, सायन्स इझी मधला, म्हणजे सगळ्यात इझी, ठीक आहे. तर इथे आता आपण एकच घेऊया, सरळ कोणकोणते आहे हे पाहण्यापेक्षा सरळ इथे लक्षात देऊया. संपुष्टात न येणारी संसाधने, आता मराठी आहे ते लक्षात येत नाही, कधी कधी इंग्लिशचं बघून घ्यायचं ते लवकर लक्षात येईल. की इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस म्हणजे जी संपत नाही, तर या 4 ऑप्शन मध्ये कोणती आहे, तर सौर ऊर्जा. सूर्यापासून जे आपल्याला ऊर्जा मिळत आहे ते कुठे संपणार आहे, बरोबर आहे ना, तर त्यामुळं तो येऊन जाते. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते 3 येते. 3 बघा कुठे आहे, इथे सरळ सरळ 3rd नंबर ऑप्शन मध्येच आहे, त्यामुळे हे 3rd नंबरच ऑप्शन आन्सर आहे. तरी सुद्धा आपण सहनिशा करण्यासाठी पुढे जाऊया. इथे काय होऊन जाते मग आणखी, आता स्ट्रॅटोस्फिअर दिलेला आहे ज्याला आपण स्थितांबर असं सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. ते अराउंड नाही का एक 12 ते 35 किलोमीटरची जी उंची आहे, ठीक आहे, त्यामध्ये नाही का विस्तारलेला असतं, त्यामध्ये ओझोनचा थर असतो हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ओझोनचा दाट थर असतं, म्हणजे ते 4 नंबर होतो स्ट्रॅटोस्फिअरचा. आणि हा ओझोनचा थर काय करतो, जे आपले काही पृथ्वीवर नाही का सूर्याकडनं अतिनील किरणे येत असतात त्याला तो रोखतो आणि आपल्याला अपाय होण्यापासून वाचवतो. नाही तर सरळ सरळ ते अतिनील किरण जर आपल्या स्किनवर पडले तर कॅन्सरच्या शक्यता वगैरे असतात, ठीक आहे. वातावरणातलं म्हणजे हे जे हीट आहे ती सुद्धा वाढणार, म्हणजे हे सगळ्यापासून आपलं संरक्षण करतो. ते झालं. सी आहे, अपुनरावर्ती पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनूतनावर्ती संसाधने. याच्यापेक्षा तो शब्दच इंग्लिशचा बरा आहे, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, ठीक आहे. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस कोणकोणते, म्हणजे जे रिन्यू होत नाही, परत त्याला तयार करता येत नाही, ते म्हणजे आपले जीवाश्म इंधन आहे, जसं कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे सीचं नाही का उत्तर राहील 2nd नंबर. क्लोरोफ्लोरो कार्बन आहे, तर क्लोरोफ्लोरो कार्बन नाही का काय आहे, तर ते सरळ सरळच आहे, एकच ऑप्शन उरलं, मानवनिर्मित कृत्य, म्हणजे 1, म्हणजे याचं उत्तर काय होईल, ऑप्शन नंबर 3. क्लोरोफ्लोरो कार्बन सरळच आहे, मानवनिर्मित कृत्य आहे. इथे आता शब्दच जर आलाय क्लोरोफ्लोरो कार्बन, त्याला आपण CFCs असं सुद्धा म्हणतोय, ठीक आहे. यामध्ये सरळ सरळ नाही का यामध्ये कंटेंट कशाचा असतो, कार्बनचा असतो, हायड्रोजन, क्लोरीन आणि फ्लोरीन असतो यामध्ये, बरोबर आहे. हे कशापासून तयार होतात, हे आपले ओलाटाईल जे डेरिव्हेटिव्ह आहे मिथेनचे, इथेनचे आणि प्रोपेनचे, त्यापासून नाही का क्लोरोफ्लोरो कार्बन तयार होतात आणि त्याला आपण फ्रेऑन असे सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. आणि हे जे आपण जे यूज करत आहोत CFC, हे रेफ्रिजरंट म्हणूनही यूज होतात, प्रोपेलंट्स म्हणून यूज होतात, एरोसॉल जे काही ॲप्लिकेशन आहे एरोसॉलचे त्याच्यामध्ये प्रोपेलंट्स म्हणून, परत सॉल्वंट म्हणूनही यूज होतात.
आणि सगळ्यात हे आपलं लक्षात ठेवण्याचं याच्यासाठी आहे की ओझोन लेअर डिप्लेशनचं मोठं कारण आहे CFCs, बरोबर. म्हणून यावर नाही का थोडेसे प्रोटोकॉल करून याला थोडं कमी पण करण्यात आलेलं आहे. गव्हर्नमेंटचे थोडेसे नॉर्म सुद्धा आहे आणि याचं रिप्लेसमेंट म्हणून मग आता हायड्रोफ्लोरोकार्बन्स आलेला आहे, HFC जसं आपण त्याला म्हणतो, ज्यामध्ये मग R410A आणि R134A सुद्धा आपल्याला आढळते. हे आहे क्लोरोफ्लोरोकार्बन 18, जे नाही का जे आपला क्वेश्चन होता त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. यामध्ये बायोस्फिअर दिलेला आहे, लिथोस्फिअर दिलेला आहे, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर दिलेला आहे. ठीक आहे. जर समजा चुकून यामध्ये जरी कन्फ्युजन जर होत जर असेल तर इथे सरळ हायड्रोस्फिअर म्हणलेला, हायड्रो म्हणजे पाणी, हायड्रो म्हणजे पाणी म्हटलं तर सरळ सरळ आहे महासागर, समुद्र, नद्या, तळे. ठीक आहे. म्हणजे सीचं नाही का 1 पाहिजे. 1 म्हणजे आता 1 आणि 3 मध्ये मग इथं टाय होऊन जातंय. परत ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर म्हटलं का सरळ सरळ कोणता भाग येऊन जातोय की पृथ्वीचं नाही का जे काही सभोवतालचे वायू आवरण आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर 3 येईल, बरोबर. म्हणजे इथं सरळ सरळ जे ऑप्शन नंबर 3 आहे हे याचं उत्तर होतंय. बायोस्फिअर आहे, त्यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव जे आहेत तर ते राहतात बायोस्फिअर. त्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की वातावरण असेल, शिलावरण आहे, जलावरण आहे. ठीक आहे. मराठीमध्ये ज्यांचे नाव जर पाहिले तर हे सगळ्या ठिकाणी जे काही सजीव अस्तित्वात आपल्याला आढळतात तर जे काही सजीव आहे त्याला सगळ्याला आपण बायोस्फिअर असे म्हणतो. आता लिथोस्फिअर आहे, तर लिथोस्फिअर आपण पृथ्वीचा घनखडकांचा घटक जो आहे त्याला आपण लिथोस्फिअर असे म्हणतो. म्हणजे एक त्याला आपण शिलावरण असे सुद्धा म्हणतो. शिलावरण पृथ्वीचा जर पृष्ठभाग जर पाहिला तर 29% भाग हा आपल्याला माती आणि खडक म्हणजेच मृदा आणि खडक यांनी व्यापलेला आपल्याला आढळतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच प्रकारे नाही का आपण जलावरण जर म्हणलं म्हणजे हायड्रोस्फिअर आहे, तर पृथ्वीचा पृष्ठभागावर जर पाहिलं तर 71% भाग हा आपला पाण्याने व्यापलेला आपल्याला आढळतो. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे आपलं सरळ सरळ जोड्या लावाचं थर्ड ऑप्शन जे आहे इथे, म्हणजे बायोस्फिअरचं सेकंड नंबर, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. लिथोस्फिअरचं जे आहे ते पृथ्वीचा घनखडकांचा घटक आहे. हायड्रोस्फिअर जे आहे ते महासागर, समुद्र, नद्या, तळे. ॲटमॉस्फिअर जे आहे ते पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण आहे. तर हा क्वेश्चन इथे संपतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. चांगल्या प्रतीच्या जे काही नाही का फुलं आहे त्यांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. व्यवस्थित जर वाचलं ना तर आन्सरही लगेच समजून जातं, म्हणजे बाकी गोष्टी माहिती नसल्या तरी. हे काही जे वरील विधान दिलेले आहे तर त्यामध्ये निम्न निर्देशातील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक जे आहे म्हणजे खालच्यापैकी एक जे आहे ते वरील जे काही विधान दिलेलं आहे त्याच्या संदर्भाने संयुक्तिक नाही आहे. तर हे संयुक्तिक नसलेले कारण ओळखा, म्हणजे जे आपल्याला समरस नाही आहे त्या वरच्या वाक्याशी तर ते निवडा म्हणतात. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे फुलामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन, ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची कार्यक्षमता असते. शरीरासाठी चांगलं राहतं ते अँटीऑक्सिडंट. ठीक आहे ना. त्यामुळे हे बरोबर आहे. फुलामध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असते. तो एक आपण रंग घटक असं म्हणू शकतो, त्याला रंग घटक आहे हा अँथोसायनिन, हे लक्षात ठेवा. तर तोही नाही का आपल्याला खाद्याला जे काही रंगाचे रंग वगैरे बनवतात तर त्यासाठी उपयोगात येतात, म्हणजे ते झालंच. नंतर हेही बरोबर आहे. फुलं आकर्षक असून परागन प्रक्रियेस सहाय्य करतात. आता आकर्षक असणे आणि परागन असणे याचा आणि फुलं आपण खात आहोत याचा काहीही नाही का इथं संबंध आपल्याला दिसून पडत नाही. मग आता संबंध जर दिसत नाही आहे त्याचा तर मग काय तो सरळ सरळ नाही का 3च होतो, म्हणजे वरील विधान संदर्भाने संयुक्तिक आपल्याला आढळत नाही. चौथ्या नंबरचा आहे फुल महत्वाची जीवनसत्वे आणि खनिजांचा मिनरल स्त्रोत आहे. मिनरल स्त्रोत आहे तोही आपल्या शरीरासाठी चांगला आहे, त्यामुळे ते आहे. म्हणजे याचं उत्तर काय होईल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर, जे त्याच्याशी समरस नाही आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणती विधाने और विधान सार्कोमेर बद्दल सत्य आहे. आता सार्कोमेर नेमकं काय आहे. आता सार्कोमेर हे एक आपल्या मसल रिलेटेड गोष्ट आहे.
मसल रिलेटेड जे काही आपल्या मसल्स आहेत त्याच्या रिलेटेड गोष्ट आहे सार्कोमेअर. हे आपलं जे कॉन्ट्रॅक्टाईल युनिट असते म्हणजे ज्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे आकुंचन पावतात, ठीक आहे ना, तर ते आकुंचन जे पावणे आहे त्याचं बेसिक युनिट पण आपण याला सार्कोमेअरला असं म्हणू शकतो. ते प्रोटीन फिलामेंट पासून बनलेलं असतं आणि त्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ह्या दोन गोष्टी असतात. बरोबर आहे. ज्या कोणत्याही आपल्या शरीराच्या हालचाली होत आहे, मस्क्युलर जे काही कॉन्ट्रॅक्शन वगैरे होत आहे, रिलॅक्सेशन होत आहे, तर त्यासाठी ह्या दोन गोष्टी ऍक्टिन मायोसिन जे आहे, प्रोटीन फिलामेंट्स आहे, म्हणजे सार्कोमेअर जे आहे ते रिस्पॉन्सिबल असते पूर्ण हालचाली कॉन्ट्रॅक्शनसाठी. आणि हे जे आहे आपले जे काही मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत आहे ते याच्यामुळे होते. आता सगळ्यात पहिले यांनी काय म्हटलेलं आहे की सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहे म्हणते, पण हे कोणत्याही तंतूचे खंड नाही आहेत. परंतु हे दोन जे कॉन्झिक्युटिव्ह एक झेड लाईन मसल ज्या असतात, बरोबर आहे, झेड लाईन मसल फायबर असतात त्याच्यामध्ये असते ते सेगमेंट, कोणतं आपलं सार्कोमेअर. त्यामुळे हे पहिलं इथे सरळ सरळ रॉंग होऊन जातं. आता इथं काय म्हटलेलं आहे की हे उतकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहे, म्हणजे युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं बॉडीचं त्याचं, आणि फिजिओलॉजिकल ऍक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मसलचं, बरोबर आहे, हालचाल जे होत आहे, म्हणजे हे सेकंड नंबर जे आहे ते बरोबर ठरते. आणि हे यामधलं मग आन्सर काय होऊन जातं की 2 नंबर फक्त बी हे बरोबर आहे. ठीक आहे. यामध्ये एक्सप्लेन जास्त करण्याची गरज नाही, डीपमध्ये जाण्याची इथे गरज राहत नाही. बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालील जोड्या जुळवा. इथे त्यांनी सरळ सरळ नाही का आपले सायंटिस्टचे नावं दिलेले आहे आणि त्यांचे पुढं त्यांना जनक कोणकोणते होते म्हणजे फादर कशाचे होते, त्यांनी कशाचा शोध लावला ते इथं त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात पहिले ॲरिस्टॉटल आहे, थिओफ्रास्टस आहे, हिपोक्रेट्स आहे, ग्रेगर जॉन मेंडल आहे. बरोबर आहे. तर मेंडल आपण नाव ऐकलेलंच आहे. मेंडल बाकीचे नाही का डोक्यामध्ये जर आलं नाही तर ॲरिस्टॉटल आपण ऐकलं, सगळेच ऐकलेलं आहे, पण मेंडल जर म्हटलं तर सरळ डोक्यामध्ये पटकन आपल्याला आलं पाहिजे की अनुवंशिक शास्त्र म्हणजेच फादर ऑफ जेनेटिक्स आहे कोण, ग्रेगर जॉन मेंडल. म्हणजे डीचा आन्सर काय असायला पाहिजे 2. बरोबर. डीचा आन्सर असायला पाहिजे 2. आणि इथं सरळ सरळ नाही का मग आपला आन्सर इथं टिकून जातं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. इथं बाकी काही पाहण्याची गरज राहत नाही, कारण की इथं 2 जे आन्सर आहे आपल्याला कन्फर्म माहिती असलेलं ते ऑप्शन नंबर 3 मध्येच इथं दिलेलं आहे. ग्रेगर जॉन मेंडल अनुवांशिक शास्त्राचा नाही का हे आहे, फादर ऑफ जेनेटिक्स आहे. नंतर ॲरिस्टॉटल जर पाहिलंय आपण तर ॲरिस्टॉटल जीवशास्त्राचा जनक आहे, म्हणजेच फादर ऑफ बायोलॉजी आपण असे त्यांना म्हणतो. थिओफ्रास्टस जे आहे, ठीक आहे, थिओफ्रास्टस नाही का वनस्पती शास्त्राचे जनक आहेत, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजेच फादर ऑफ बॉटनी म्हणतोय आपण त्यांना. हिपोक्रेट जे आहे ते फादर ऑफ मेडिसिन आहे, औषधशास्त्राचे जनक. इथे सरळच आहे, म्हणजे सरळ एक गोष्ट बघून आपण नाही का इथे सरळ मार्क करू शकलो असतो मेंडेल यांना बघून. आता मला माहिती होतं मेंडेल पटकन डोक्यात राहिलेलं आहे त्यामुळे मी तिथेच पाहणार. आता तुमच्या डोक्यामध्ये काय आहे तर ते तुम्ही बघू शकले असते. आणि ॲरिस्टॉटल आणि थिओफ्रास्ट हे माहितीच आहे, फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ बायोलॉजी, याच्यामध्ये थोडंसं माणूस कन्फ्यूज होऊ शकतं. पण फादर ऑफ मेडिसिन जे आहे, ठीक आहे ना, फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट्स, हे तुमच्या लक्षात राहण्यासारखं होतं. आणि ते ऑप्शन इथं सरळ सरळ दिले, डिफरन्शिएट केलेले डोक्यामध्ये राहून जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता प्रोटोझोअन रोग जो आहे म्हणजे आजार आहे तो TCTC माशी चावल्यामुळे होतो. TCTC माशी, आता हे आपल्याला माहिती असावं लागते कारण आपण भरपूरदा वाचलेल्या या गोष्टी राहतात. तर सरळच आहे, याचं उत्तर आपण सांगूया आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी बघूया. स्लीपिंग सिकनेस जो आहे, स्लीपिंग सिकनेस या TCTC माशी चावल्यामुळे होते. ही माशी एक नॉर्मली आपल्या घराकडे ज्या घोंघोंग माश्या फिरतात तर त्या माशासारख्याच असतात. आणि ही माशी जी आहे ती प्रामुख्यानं आफ्रिका खंडामध्ये नाही का तिकडे सापडते. कुठे? आफ्रिका खंडामध्ये. तिकडलंच आहे हे सगळं, आपल्या इकडलं नाही आहे. बरोबर आहे. याचा जो पॅरासाइट आहे तो ट्रायपॅनोसोमा ब्रुसी जो आहे तर या पॅरासाइट पासून हे होते. ठीक आहे. आणि आफ्रिकन ट्रायपॅनासोमॅसिस हे एक ह्युमन आपल्या या माशीमधनं नाही का त्यांच्या मार्फत जे आपला रोग नाही का इकडे माणसामध्ये आलेला आहे त्याला ते म्हणतात आफ्रिकन ट्रायपॅनोसोमॅसिस. बरोबर आहे. आणि ही जी फ्लाय जी आहे ती नॉर्मली तिथले जे खेडे वगैरे आहे, रुरल जो परिसर आहे आफ्रिकामध्ये
तिथे हे सापडल्या जाते. याचे जर आपण एक सुरुवातीचे सिम्पटोम वगैरे जर पाहिले तर इथं काय दिसून येतं की सुरुवातीला काय होतं की फिवर येतं, डोकेदुखी होतं, ताप येतं, म्हणजे जॉईंट पेन होतात. ठीक आहे, पूर्ण नाही का जे जॉईंट आहे त्याचं पेन होतंय, खाज सुटतंय अंगाला. आणि नंतर जसा हा आजार वाढतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बिहेवियरल चेंज त्यामध्ये दिसतंय, म्हणजे याच्या वागणुकीमध्ये चेंज दिसतो. वागणुकीमध्ये म्हणजे असं नाही की खराब वागणूक वगैरे होते, पण म्हणजे त्याचा मानसिक थोडासा कन्फ्यूज वगैरे तो दिसणार तुम्हाला. त्याच्या शरीरावर, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या माइंडवर त्याचा कंट्रोल दिसणार नाही, पुअर कोऑर्डिनेशन वगैरे दिसतं. तर हे सगळे त्याचे लक्षणं सुद्धा आहे स्लिपिंग सिकनेसचे, जो टीसी माशी चावल्यामुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले होते, म्हणजे सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राईब बाय. तर एक सरळ आहे, याचं सरळ आपण म्हणजे आन्सरच माहिती आहे या सरळ, रॉबर्ट हुक आहेत. हे रॉबर्ट हुक हे पहिले होते की जे 1665 मध्ये त्यांनी आपल्या मायक्रोस्कोप खाली नाही का त्यांनी एक सेल पाहिला होता, बरोबर आहे. तर तो एक प्लांटचा सेल होता, ठीक आहे ना, डेड सेल होता तो. आणि ते जेव्हा पाहिलं तर त्यांना ते काही रूम सारखं दिसलेलं होतं, आणि म्हणूनच त्यांनी मग त्याला सेल्युला किंवा मग स्मॉल रूम्स असं त्यांनी तिथे नाव त्याला दिलं होतं. आणि म्हणजे शोध कोणी लावला होता, कोणी डिस्क्राईब केलं होतं सगळ्यात अगोदर, तर रॉबर्ट हुकने. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, थोडा ट्विस्ट क्वेश्चन आहे, थोडंसं इथं कन्सेप्ट क्लिअर वगैरे सुद्धा हवी आहे. म्हणजे सोपंच आहे, कन्सेप्ट सोपा आहे याचा, पण आपले कन्सेप्ट जर क्लिअर जर असेल तर हा आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो, नाहीतर हा समजणार नाही. इन्स्टंट समजून जाते कन्सेप्ट जर माहिती असेल तर. खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण क्षपन या प्रकारात मोडतात, म्हणजेच ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहेत. ठीक आहे, आणि तिथे 4 रिॲक्शन दिलेले आहेत. आता एक एक एक्सप्लेन करण्याची गरज नाही पडत, कन्सेप्ट घेतला का आपल्याला लगेच समजून जातं की याच्यातलं उत्तर काय. या 4 मधल्या मग नाही का कोणत्या ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे हे विचारलेलं आहे. याला रेडॉक्स रिॲक्शन असे सुद्धा म्हणतात. रेडॉक्स रिॲक्शन का बरं म्हणतात तर आपल्याला ते समजूनच जाते आता. तर याच्यासाठी एक आपल्याला गोष्ट समजून घ्यावं लागेल अगोदर की ऑक्सिडेशन काय आहे आणि रिडक्शन काय आहे. यामधल्या आणखी काही दुसऱ्या टर्म्स असतात, त्याच्या डीपमध्ये काही जाणार नाही आपण. ज्यांना सायन्स एकदम राक्षसासारखं वाटतं, एकदम डीपमध्ये जर गेलं तर आणखी त्यांच्या डोक्यात मग तो म्हणजे पूर्ण फिरून जाईल तो आणि ते पळून जातील. त्यापेक्षा आपण समजेल अशा दृष्टीनं एक सोप्या भाषेमध्ये याला समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की इथे नेमकं काय झालेलं आहे. मग तिथं ते एक रेड्युसिंग एजंट असतात, ऑक्सिडायझिंग एजंट वगैरे असतात. हे आपण या तेवढ्या काही डीपमध्ये जाऊ नाहीये. आपण फक्त ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन काय आहे आणि तिथे आता यामधल्या शोधायच्या कोणत्या तेवढं आपण इथे आता पाहणार आहोत. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, एक सरळ आहे, ते नाव आहे ना, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आहे. ऑक्सिडीकरण आणि क्षपन. मराठीत पाहण्यापेक्षा इंग्लिशमध्येच नाव बघूया, सोपं पडेल थोडं सांगतानाही आणि समजतानाही. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय असते तर गेन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन मिळणे. मला जर ऑक्सिजन जर मिळत आहे तर ते ऑक्सिडेशन आहे. आणि माझ्याकडनं जर ऑक्सिजन दुसरीकडे जर जात आहे किंवा दुसऱ्याकडून दुसरीकडे जर जात आहे तर त्याला रिडक्शन असे म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन जर मिळाला तर ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिजन जर जात आहे म्हणजे रेड्यूस झाला ऑक्सिजन तर तेव्हा होते रिडक्शन प्रोसेस. ठीक आहे, आणखी याचे 2 टाईप सुद्धा आहे, पण आपण इथे एक सरळ बघून घेऊया की पहिले आता पाहिली आपण गेन ऑफ ऑक्सिजन आणि लॉस ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन रिडक्शन. यासाठी एक रिॲक्शन बघूया, त्यामध्ये आपल्याला समजून जातं. मग ZNO प्लस C, बरोबर आहे, झिंक ऑक्साईड प्लस कार्बन, आणि ती रिॲक्शन आपल्याला काय देते तर Zn देते प्लस CO देते. इथे आपल्याला काय दिसत आहे की Zn मधला जो O आहे तो निघाला आणि Zn फक्त तिथे राहिलेला आहे. म्हणजे काय झाला, O त्याचा निघाला म्हणजे रिडक्शन झालं, O कमी झाला ना त्याचा म्हणजे रिडक्शन झालं. सरळ सरळ गोष्ट आहे. आता खालच्या साईडनं जर आपण जर पाहिलं तर तिकडे C ला O मिळाला म्हणजे मग ऑक्सिडेशन झालं, म्हणजे त्याला CO झाला ना, तो C चा CO झाला. त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणजे ऑक्सिडेशन झालं, आणि ZnO मधला O निघून गेला म्हणजे तिथे रिडक्शन झालं. आलं लक्षात इथे काय झालं तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ठीक आहे, सिंपल रिॲक्शन मध्ये आपण बघूया. इथे खूप कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन दिलेलं आहे, नंतर त्यामध्ये आपण पाहणार आहोत. अगोदर या सिंपल प्रोसेस मध्ये समजून घेऊया.
O जात आहे किंवा येत आहे, म्हणजे दोन्ही रिॲक्शन एकाच म्हणजे दोन्ही ज्या बाबी आहेत रिडक्शन आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ते एकाच रिॲक्शन मध्ये आपल्याला होताना दिसतात. सरळ आहे ना, की मला कोणीतरी ऑक्सिजन नाही का दिला, मला माझ्यामध्ये ऑक्सिडेशन झालं आणि माझ्याकडनंच त्याने घेतला. म्हणजे एकाच प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आपल्याला दिसते, म्हणून आपण त्याला रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. ठीक आहे, आता यावरनं समजलंय रिडक्शन आणि ऑक्सिडेशन काय झालंय तर. ठीक आहे, सिंपल प्रोसेस पॉज करायची आणि परत एकदा पाहून घेतली तरी तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय झालं, ऑक्सिजन कुठे गेला आणि कुठं त्याने घेतला. ठीक आहे, आता मग काय फक्त काय ऑक्सिजनचाच खेळ चालतो का? इथे आपण रिॲक्शन जर पाहिलं तर काय एका ठिकाणी तर ऑक्सिजनच नाही आहे. मग ऑक्सिजन नसलं तर काय करतोय, तिथे मग हायड्रोजनचा येतोय. फक्त थोडंसं याचं उलट होऊन जातं. ऑक्सिडेशन मध्ये इथे काय होऊन जातं की लॉस ऑफ हायड्रोजन होते. म्हणजे हायड्रोजन H जो आहे तो जर दिल्या जात आहे, माझ्याकडनं तो घेतल्या जात आहे हायड्रोजन, तर ऑक्सिडेशन होतं. आणि जर हायड्रोजन जर मिळत जर असेल, गेन जर होत असेल, तर मग रिडक्शन होते. उलट होतं हायड्रोजनचं. ऑक्सिडेशन मध्ये आणि रिडक्शन मध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत सरळ होतं, गेन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन लॉस ऑक्सिडेशन. हायड्रोजनच्या बाबतीत वेगळं होतं. तिथे काय होऊन जातं, लॉस जर झाला हायड्रोजनचा तर ऑक्सिडेशन होते आणि गेन जर झाला मिळाला तर तिथं रिडक्शन होतं. एक सिंपल आपण रिॲक्शन बघूया. H2S प्लस Cl2 बरोबर आहे, हे आपल्याला काय देतं, S देतं प्लस टॉईस HCl देतं. आता याची नावं वगैरे काय आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ते काय जे आहे ते आपण काही नावं काही घेणार नाही तिथे. तर आता फक्त आपण रिॲक्शन काय घडत आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन हे समजून घेऊया. नावामध्ये जर फसलं तर आणखी आपण कन्फ्युज होऊन जाणार. तर इथे बघा H2S मधून नाही का तिथे काय झालं, सरळ सरळ S तयार झाला. फक्त S तयार झालेला आहे तिथे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, H त्याचा निघून गेलेला आहे, म्हणजे ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, आता HCl मध्ये नाही का आपल्याला काय दिसतं की H2S मधून नाही का एक H जो होता तो तिथे आपल्याला तिथे मिळाला आणि त्यामध्ये काय झालं, तिथून निघून त्याला मिळालेला आहे. म्हणजे तिथं ऑक्सिडेशन आपलं रिडक्शन झालेलं आहे, तिथं गेन झालेला आहे, HCl मिळालेला आहे आपल्याला. ठीक आहे, गेन झाला म्हणजे रिडक्शन झालं आणि लॉस झाला म्हणजे ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, ही दुसरी रिॲक्शन. आता तिसरी कंडिशन काय असते की आता इथे नाही का हायड्रोजनही दिसत नाही आहे, इथं ऑक्सिजनही दिसत नाही आहे. मग आता काय करायचं, तर आयन चेंज हा प्रकार असतो इथे. आयन चेंज म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन चेंज. इलेक्ट्रॉनचा नाही का वर काय हे असतंय, काय म्हणतात त्याला, चार्ज काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा नाही का इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आहे आणि एखाद्या जर समजा मॉलिक्यूलला तो इलेक्ट्रॉन जर मिळत आहे तर सरळ आहे तो निगेटिव्ह चार्ज घेऊन गेला त्याच्याकडे, मग त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतं. परंतु आता माझ्याकडनं तर इलेक्ट्रॉन गेला, माझ्याकडला निगेटिव्ह चार्ज दुसऱ्याला दिला मी. ठीक आहे ना, म्हणजे माझ्याकडे मग पॉझिटिव्हच राहील. म्हणजे मी जर घेत आहे, बरोबर आहे, मी जर घेत आहे तर माझ्यावर निगेटिव्ह येत आहे. ठीक आहे, हे लक्षात राहील. आता एक सिंपल रिॲक्शन आहे NaCl ची. तर Na आणि Cl जे आहे, बरोबर, सोडियम आणि आपला क्लोरीन जे आहे, तर याची जेव्हा रिॲक्शन होते तर आपल्याला काय दिसतंय की हे न्यूट्रल आहेत दोघं पण, याच्यावर कोणतेही चार्ज नाही आहे. परंतु जेव्हा नाही का हे स्प्लिट होतात, बरोबर आहे, स्प्लिट आहे, तेव्हा हे न्यूट्रल आहेत. परंतु आता काय होऊन जातंय की Na काय करतो, Cl ला त्याच्या जवळचा चार्ज देतो एक, म्हणजे त्याच्या जवळचे काही इलेक्ट्रॉन त्याला देतो, एक इलेक्ट्रॉन त्याला देतो, म्हणून Cl ला निगेटिव्ह चार्ज येतो. आणि तो Na ने काय केलेला आहे, म्हणजे त्या Cl ला दिलेला आहे, त्यामुळे त्यावर नाही का निगेटिव्ह चार्ज आला आणि त्याने स्वतः पासचा दिलेला आहे म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे, आणि हे जे आयनचं हे आहे, म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते. अशा 3 रिॲक्शन आहे. समजल्या नसेल तर पॉज करा आणि परत एकदा बघून घ्या. सरळ सरळ टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरनं बघा की खाली काय काय झालेलं आहे, लॉस आणि गेन झाला का, लॉस आणि गेन झाला तर सरळ सरळ रिॲक्शन आहे. आता आपण बघूया आपले जे आपण इथे दिलेलं आहे, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये बघूया. सगळ्यात अगोदर दिलेला आहे Mg प्लस O2, बरोबर आहे, MgO मिळाला, बरोबर आहे, टॉईस MgO मिळाला.
इथं कोणती रिएक्शन दिसणार आपल्याला 3 नंबरची. इथे म्हणजे ओ जरी आहे, इथे ओ जरी आहे, ओ जरी दिसत असेल तरी सुद्धा इथे सरळ सरळ आयनचं एक्सचेंज होताना आपल्याला दिसतंय की इथे काय होऊन जातं, Mg काय करतोय आपला इथे, Mg ओला नाही का त्याचे निगेटिव्ह चार्ज देत आहे, बरोबर आहे. म्हणून तिथे हे होऊन जाते. तरी ओई दिसत आहे, गेन आणि लॉस होतच आहे, ते वेगळ्या गोष्ट आहे. परंतु इथं काय होऊन चाललंय की तो त्याचा चार्ज देतोय, म्हणजे इथे ही रिॲक्शन आपली इथे ऑक्सिडेशन रिडक्शन आपल्याला दिसून जाते. सेकंड रिॲक्शन मध्ये MnO2 प्लस 4HCl आहे. तर इथला O आपण नाही का इथे दिलेला आहे बघा, O कुठे गेला, त्याचा OH2O ला गेला. O2 जो आहे तो MnO2 चा H2O ला गेला. म्हणजे इथं Oचं नाही का आपल्या ऑक्सिजनचं इथे म्हणजे हे होत आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत आहे. म्हणजेच इथं ट्वाइस H2O न त्याचा नाही का O2 घेतला, म्हणजे तिथं ऑक्सिडेशन झालं. आणि Mn इथे जो आहे तो Mn इथं चार्जेस घेऊन राहिलेला आहे, त्यामुळे तिथं नाही का रिडक्शन होतंय. परत इथं H चे पण आपल्याला नाही का विल्हेवाट लागलेली दिसते. HCl मधला H2 इकडे गेलाय H2O ला, आणि Cl नाही का तिकडे ट्वाइस Cl2 झालेला आहे. म्हणजे हे सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. NaCl2 ते चार्जचं तिथे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, त्यामुळे तेही रिॲक्शन आहे. NaBr प्लस H2O2 इथं पण आपल्याला दिसून पडत आहे की इथे O2चं नाही का इथे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, म्हणजे ही सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे शॉर्टमध्ये पाहिलेलं आहे. आणखी डीपमध्ये जाऊन जर शिकवलं असतं तर मी डोक्यात काही लोकांच्या बसलंही असतं, आणि काही लोकांना ज्यांना डोक्यात बसतच नाही आहे काही, तर ते पूर्ण डोक्याच्या वरून विमानं चालले गेले असते. त्यासाठी म्हणून आपण हे शॉर्टमध्ये थोडंसं समजावून घेतलेलं आहे. टेबल बघायचं आणि या 3 रिॲक्शन बघायच्या, त्यावरून आपल्याला समजून जाते इथे. ठीक आहे. आयन चेंज 3 गोष्टी आहे, हायड्रोजन ऑक्सिजन त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे, चेंज झाला पाहिजे, दिला पाहिजे, घेतला पाहिजे, आणि इलेक्ट्रॉन घेतला पाहिजे आणि दिला पाहिजे. ही रिॲक्शन सुद्धा तिथे झाली पाहिजे. म्हणजे याचं ऑप्शन उत्तर काय राहील याचं, तर वरील सर्व जे आहे ते याचं उत्तर राहील. म्हणजे सगळ्याच्या सगळ्याच इथे ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेट्राहेड्रल म्हणजेच NiCO4 ही जी वेमिश्रा जटिल कॉम्प्लेक्स मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, म्हणजे द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन टेट्राहेड्रल NiCO4 कॉम्प्लेक्स मध्ये किती आहेत. तर हे थोडासा मोठा कन्सेप्ट आहे हा, एक शॉर्टमध्ये सांगता येणार नाही. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचा कन्सेप्ट येतो या हायब्रिडायझेशनचा. यामध्ये आपण फक्त एक नॉर्मल याचं आन्सरच देऊ शकेल. थोडंसं व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी वगैरे तुम्हाला बुकमधनं, पण आपले जे काही स्टेट बोर्डचे बुक आहे त्याबद्दल माहिती करून घ्यायचे. खूप सिम्पल नाही का, एक त्यामध्ये डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. त्या डायग्राम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा प्रकारे नाही का सेल जातात, सेल येतात, आणि व्हॅलन्स बॉन्ड थेअरीनुसार कसे ऑक्युपाय होतात. ठीक आहे. आणि आकडा वाजता आयन कशा प्रकारे असतात, मग त्याचा नाही का आपल्याला मॉलिक्युलर नंबर बघावा लागतं, आणि त्यानुसार मग आपल्याला त्याचा इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे की पेअर्ड आहे हे त्यावरनं मिळून जाते. ठीक आहे. तर इथे आपण फक्त एवढंच माहिती करून घेऊया की इथे आता सध्या हे एक टेट्राहेड्रल शेपचा नाही काय हे आहे, बरोबर आहे. आणि इथे हे एक प्रकारचे डायमॅग्नेटिक कंपाऊंड आहे, आणि त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन इथे नील आहे, अनपेड इलेक्ट्रॉन इथं 0 आहे, त्यामुळे याचं उत्तर 0 आहे. आता याला एक्सप्लेनेशन करण्यामध्ये हे नाही आहे, भरपूर सारा कन्सेप्ट मोठा येत होतो. ते बुक एकदम अर्धा वगैरे तास त्याला, म्हणजे नॉर्मली 15 ते 20 मिनिट लागतील त्याला एक्सप्लेन करायला. त्यामुळे हा थोडासा आपण ठेवूया, हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवूया, बुकमध्ये बघून शिकून घ्यायचा हा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड समजले जातात. फक्त मेन्थॉल, फक्त अजीवनसत्व, दोन्ही मेन्थॉल आणि अजीवनसत्व, आणि दोन्हीही नाही. तर टर्पेनॉइड जर म्हटलं तर आपल्याला लिपिड जे युनिट आहे त्यामध्ये जावं लागेल सायन्सच्या. हे एक प्रकारचं नाही का एक ऑर्गॅनिक केमिकल आहे जे आपलं 5 कार्बन कंपाऊंड आयसोप्रीन पासून बनलेलं असते पॉलिमर. त्याला आपण टर्पेन्स असं सुद्धा म्हणतो. एक नॅचरल प्रोडक्ट आहे. म्हणजे भरपूर साऱ्या फुलांना, खोडांना, झाडांना जे काही सुगंध वगैरे येतो ते टर्पेनॉइड्समुळे येतात असंही म्हणू शकतो. फार्मसीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, मेडिसिन्समध्ये याचा भरपूर प्रमाणामध्ये उपयोग आपल्याला झालेला दिसतोय, बरोबर आहे. मग आपण सनफ्लॉवरचा कलर असेल, परत नाही का आपलं जिंजर किंवा यांचा फ्लेवर आहे. ठीक आहे. हे सगळ्यामध्ये सुद्धा हे असतं. आणि हे मग आता कशा कशामध्ये आपल्याला मिळतंय, तर एक सरळ मेन याचं आहेच की मेन्थॉलमध्येही मिळतं आणि जीवनसत्व मध्ये सुद्धा हे मिळतंय.
त्याच प्रकारे भरपूर सारे आणखी बाकीच्याही गोष्टी आहेत, म्हणजे टर्मरिक आहे, आपले हळद आहे, मस्टर्ड सीड आहेत, बरोबर आहे, परत कॅरोटिनॉइड आहे, मग ते सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये सुद्धा हे मिळतंय. स्टेरॉइड्स आणि स्टेरॉल्स जे असतात आपल्या प्राण्यांमध्ये, ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे आढळून येते. ठीक आहे, तर इथे म्हणजे याचा आन्सर काय राहील की दोन्ही मेन्थॉल आणि अजीवनसत्व. याच्या बाबतीत आता भरपूर माहिती घेणे आहे लिपिड्समध्ये, परंतु आता एवढी सफिशियंट माहिती आहे. भरपूर साऱ्या माहिती आपण घेत चाललेलो आहोत, म्हणजे आता हे इथे थोडंसं आपण म्हणजे थोडं कमी करून टाकूया. याच्या माहिती आता तुम्ही गुगलवर जरी टाकलं टर्पेनॉइड तर भरपूर मोठी एक इन्फॉर्मेशन येऊन जाते आणि त्यामध्ये तुम्ही ही माहिती घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा रिकामी जागा असतो. मोर दॅन 0, लेस दॅन 0, इज इक्वल टू 0 आणि मुक्त ऊर्जा बदल आणि विद्युतगामक बलाचा संबंध नाही. आता हे एकदम मराठीचे शब्द आहे, थोडंसं इंग्लिश वाचून घ्या म्हणजे डोक्यामध्ये येतंय की द EMF ऑफ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह, म्हणजे EMF हा पॉझिटिव्ह आहे व्हेन द फ्री एनर्जी चेंजेस ऑफ द रिॲक्शन इज. आणि फ्री एनर्जी चेंज ऑफ द रिॲक्शन काय असेल की जेव्हा नाही का EMF ऑफ केमिकल सेलचा हा पॉझिटिव्ह असेल. तर यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता हे एवढं तर कोणाच्या लक्षात राहणार नाही, पण एक सरळ डोक्यामध्ये राहतं की नॉर्मली हा निगेटिव्हच येतो, हे लक्षात ठेवा. आता का बरं निगेटिव्ह येतंय तर ते आपण, कारण की इथं EMF यांनी काय म्हटलेलं आहे की पॉझिटिव्ह आहे, तर एक फॉर्म्युला येतो की डेल्टा जी जो आहे, बरोबर आहे, फ्री एनर्जी रिॲक्शन, तर डेल्टा जी इज, त्याला आपण फ्री एनर्जी रिॲक्शन असं म्हणू शकतो, फ्री एनर्जी चेंज असं म्हणू शकतो त्या रिॲक्शनचं, इज इक्वल टू -NFE. ठीक आहे, इथं काय होऊन जातं की N हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये जे इन्व्हॉल्व असतात त्याचा आकडा आहे N. ठीक आहे, F जो आहे तो फॅरेडेज कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, एक कॉन्स्टंट आहे फॅरेडेचा, त्यात काय कसं आहे ते तुमच्यासाठी प्रश्न येतो आता. ठीक आहे, तर फॅरेडेचा कॉन्स्टंट आहे F आणि E म्हणजे EMF ऑफ द सेल आहे. आता इथे तर EMF सरळ आता इथे आपण पाहतोच, आपल्याला डेल्टा जी काढायचा आहे की काय आहे, 0 एवढा आहे, 0 लहान आहे की 0 मोठा आहे. 0 लहान म्हणजे निगेटिव्ह पाहिजे, 0 मोठा म्हणजे तो पॉझिटिव्ह पाहिजे आणि समोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह पाहिजे. इज इक्वल टू असेल तर इज इक्वल टू. आणि चौथं काय म्हटलेलं आहे त्यांनी की काहीच रिलेशन याचं नाही आहे फ्री एनर्जी आणि चेंजेसचं, पण रिलेशन आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. आता E हा पॉझिटिव्ह आहे, F हा फॅरेडे कॉन्स्टंट आहे, तोही पॉझिटिव्हच असतोय, आणि N जो दिलेला आहे, जो नंबर आहे इलेक्ट्रॉनचा नंबर, तो इथे निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे ऑब्व्हियस गोष्ट आहे, जेही कोणती व्हॅल्यू येईल डेल्टा जीची ती निगेटिव्ह मध्ये येईल. निगेटिव्ह जर व्हॅल्यू जर येत असेल तर ऑब्व्हियस याचा अर्थ काय होऊन जात आहे की ही जी व्हॅल्यू आहे डेल्टा जी म्हणजेच फ्री एनर्जी चेंज जो आहे किंवा मुक्त ऊर्जा बदल जो आहे तो निगेटिव्ह येणार, म्हणजे लेस दॅन 0 येणार, 0 लहान येणार. म्हणून या ऑप्शनचं उत्तर काय येतंय तर याचं उत्तर येतंय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आलं असेल लक्षात की फॉर्म्युला जर लक्षात असेल तर होतंय, नाही तर होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आवर्त सारणीबाबत आहे. आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात जर घेतला, काय अणूची त्रिज्या घेता विचारामध्ये, ठीक आहे ना. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आपण ॲटॉमिक रेडियस लक्षात घेत आहोत आणि ते विचारात जर घेतलं तर खालील कोणते विधान बरोबर आहे, म्हणजे 4 विधान दिली, त्यामधील कोणकोणते बरोबर आहे. वरून खाली जाताना वाढते, वरून खाली जाताना कमी होते, डावीकडून उजवीकडे जाताना वाढते का डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. तर आपण आवर्त सारणीमध्ये जास्त आता डीप न जाता, खूप मोठा आहे ना ते वास्ट, पण डीप नाही जाऊ, आपण याच्या रिलेटेड माहिती घेऊया फक्त. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे, आवर्त सारणी आपल्या डोक्यामध्ये असायलाच पाहिजे, त्याच्या सगळे कन्सेप्ट डोक्यामध्ये असायलाच पाहिजे. तर याच्या रिलेटेड जर इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर आपण जर पाहिलं तर आवर्त सारणीमध्ये जर समजा आपण वरून खाली जर जात आहे, वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे 2च ऑप्शन आहे ना इथे, तिथले त्या दोघांमधले नाही का आपल्याला चूज करायचे आहे, म्हणजे 2 कोणते तरी आहे. तर वरून खाली जेव्हा आपण जातोय तेव्हा आपल्याला काय दिसतं की अणूची जी काही कक्षा आहे त्यांची संख्या आपल्याला वाढताना दिसते, अणूच्या कक्षेची संख्या आपल्याला वाढताना दिसते. म्हणूनच काय होते की नाही का आपलं जी त्रिज्या आहे ती आपली वाढते, म्हणजे वरून खाली जाताना. ठीक आहे ना, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे ए. ठीक आहे, आता ए झाल्यानंतर आता डी आणि सी मधलं आपल्याला चूज करायचं आहे. तर आपल्याला जर माहिती जर असेल तर जे काही एकूण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहे
त्यांची डावीकडून उजवीकडे जाताना काय होते, संख्या वाढते. डावीकडून उजवीकडे जाताना काय होते, त्यांची इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या वाढते आणि त्यामधले जे बॉन्ड आहे, त्यामधलं जे आकर्षण आहे किंवा त्यामधले जे काही म्हणजे ऍक्शन आहे ते आकर्षण ते एवढं वाढत जाते की त्यामुळं काय होऊन जाते की ती अणुची त्रिज्या जी आहे डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी कमी होत जाते. बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन काय राहील, वरून खाली जाताना त्रिज्या वाढते. ठीक आहे, कारण की त्यांची आपल्या कक्षांची संख्या वाढत आहे म्हणून, आणि डावीकडून उजवीकडे जेव्हा जातोय तेव्हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या वाढते म्हणून त्यामधील आकर्षण वाढते आणि अणुची त्रिज्या सुद्धा कमी होते. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नाही का आपण बघूया की समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीत के पॉझिटिव्ह आयनांची सहती रिकामी जागा आणि Na पॉझिटिव्ह आयनांची सहती रिकामी जागा असते. बरोबर आहे. म्हणजे वर्टॅब्रेट्समध्ये इनसाइड द सेल अँड टिश्यूज देअर इज अ फिल इन द ब्लँक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ के आयन्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na आयन्स. ठीक आहे. याबाबत जर माहिती करून घ्यायचं जर असेल तर प्राण्यांमध्ये जर आपण एक जर पोटॅशियम म्हणजेच के आयन आणि जर समजा सोडियम Na आयन जर आपण जर म्हटलं तर पोटॅशियम आपल्या सेल मधलं नाही का एक महत्वाचं आयन आहे की जे एक मेजर रोल त्याचा नाही का निभावतं, ते म्हणजे आपलं फ्लुइड मेंटेनन्स आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपल्या सेलमध्ये ठेवतं. बरोबर आहे. म्हणजे पोटॅशियमचं जे काम आहे ते सगळे जे काही लिव्हिंग सेल आहे किंवा मग नाही का प्लांट आहे किंवा मग ॲनिमल टिश्यू आहे, या सगळ्यांमध्ये आपल्याला आढळून येतं आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये आढळतं आपल्याला. तसेच फ्रूटमध्ये आहे किंवा मिक्स डाएटमध्ये सुद्धा नाही का याचं कॉन्सन्ट्रेशन आढळतं, प्लांटमध्ये सुद्धा आढळतं. ठीक आहे. आणि पोटॅशियमचं प्रमाण हे अधिक आहे, हे लक्षात ठेवा. पोटॅशियमचं प्रमाण जे आहे ते मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, कारण की प्रत्येक खाण्यापिण्यात ते सगळ्याच गोष्टीमध्ये गरजेचं राहतं. बरोबर आहे. आणि त्याच प्रकारे जर समजा त्याच कंपॅरिझन मध्ये जर आपण हे जर पाहिलंय काय म्हणते त्याला, सोडियम जर पाहिलंय तर सोडियमची म्हणजे तेवढी आयनची आवश्यकतेनुसार म्हणा किंवा त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी प्रमाणात असते. आयनाची सहती जे आहे कॉन्सन्ट्रेशन ते कमी प्रमाणामध्ये असते. जे काही आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम जे आहे म्हणजे नाही का चांगलं पीक येण्यासाठी पण ते कामी पडत आहे आपल्याला. ठीक आहे. ॲग्रिकल्चर फर्टिलायझर जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा नाही का ते कामी पडतंय. त्यामुळे पिकामध्ये सुद्धा वृद्धी होताना आपल्याला आढळते. म्हणजेच आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आता इथं प्राण्यांचं आहे, शेताचं झाडाचं वगैरे नंतर बघूया, पण प्राण्यांमध्ये नाही का मॅक्झिमम प्रमाणामध्ये असतंय आणि आपलं पोटॅशियम आणि जे सोडियम आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली कमी असते. म्हणजे त्याचा आन्सर काय होऊन जाईल, अधिक आणि कमी. म्हणजे के आयनाची सहती अधिक आणि सोडियम आयनाची सहती कमी असते असं आपण तिथे म्हणू शकतोय. अशा प्रकारे आपण जे आपला 21/3/2021 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा झालेली आहे त्या पूर्व परीक्षेमधील मॅक्झिमम जे विज्ञानावर विचारलेले प्रश्न होते ते चांगल्या प्रकारे आपण ॲनालिसिस करून समजावून घेतलेले आहे. होप सो तुमच्या डोक्यामध्ये बसले असतील. अशाच प्रकारे जर समजा आता इथे कुठं थोड्याफार शॉर्ट पद्धतीने सुद्धा आपण कुठे कुठे सांगितलेलं आहे, कारण की एकदम डिटेलमध्ये सांगत बसलं तर एक नॉर्मल हे 20 क्वेश्चन करायलाच आपल्याला 2 तास लागलेले आहेत. ठीक आहे ना. शॉर्ट मध्ये सांगितलं तेव्हा चांगल्या प्रकारे जर समजावून घ्यायचं असेल तर सायन्स इन मराठी हे आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती शिकवलेलं आहे. ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तिथे तुम्ही हे चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकता. म्हणजे तिथे मॅक्झिमम शब्द असं नाही की आपण पूर्णच मराठीमध्ये घेतलेलं आहे. आपली नॉमिनल लँग्वेज सुद्धा थोडेफार आपण इंग्लिश वर्ड यूज करतो आपण आपल्या एज्युकेशन टाईपमध्ये. त्यामुळं एकदम मराठीचे शब्द घेतलेले असे सुद्धा नाही आहे. मराठी इंग्लिश मिक्स आहे. त्यामध्ये तुम्हाला काही जे वाक्यरचना आहे ती मराठीमध्ये मिळेल, काही इंग्लिशमध्ये मिळेल, पण शिकवताना आपण जसं ॲनालिसिस केलेलं आहे त्याप्रमाणेच होईल. तर अशा प्रकारे इथं आपलं डिटेल ॲनालिसिस संपतंय. तर चला भेटूया आपल्या आता परत एखादं ॲनालिसिस असेल किंवा नेक्स्ट लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. लास्ट बट नॉट लिस्ट अभ्यास करत राहा. ठीक आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ
कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.